मंडळीचं ओळख करून देणे, त्यानंतर कार्यक्रमाला सुरुवात होईल. नमस्कार. आज आपल्या अंधेरी वाचन गटाचा 33वा कार्यक्रम. आजच्या आपल्या पाहुण्याने सरांनी ओळख करून दिल्याप्रमाणे सवलता दुखे साहित्यिका, प्रकाशिका आणि कवयित्री, आणि आज त्यांच्या मुलाखतीचा कार्यक्रम आहे. बरीचशी मुलाखती त्यांची आपल्याला समजणारच माहिती, पण थोडीफार ओळख मी आपल्याला आता इथे करून देणार आहे. त्यांचा जन्म हा अहमदनगरचा आहे. मला वाटतं आपण त्यांच्यावरची एक चित्रफित आपल्या ग्रुपमध्ये बघितली होती. त्यातली बरीचशी माहिती याच्यामध्ये येण्याची शक्यता आहे, कारण तीच ओळख आहे त्यांची आणि तीच मी तुम्हाला सांगणार आहे, की आपल्याला मुलाखतीतूनही कळणार आहे. आणि त्यांच्या घरी त्यांचं सगळं लहानपणी अहमदनगरला गेले आणि एकत्र कुटुंबात तुम्ही होतात, त्यामुळे आणि वारकरी संप्रदाय हे सगळे त्यांच्यावर संस्कार झालेले आहेत. लग्नानंतर त्या आपल्या मुंबई नगरीमध्ये आल्या. त्यानंतर त्यांनी MA BEd करून मराठी शिक्षकी पेशा सांभाळून पुढे त्यांचं साहित्यिक काम चालू होतं. आणि अशा या सुप्रसिद्ध लेखिका आणि सर्वांगाने काम करणाऱ्या किंवा सर्वांगाने लेखन करणाऱ्या पाहुण्या आज आम्हाला मिळाल्या आहेत. आणि त्यांना लहानपणी वाचनाची गोडी त्यांच्या काकांमुळे लागली आणि त्याच्यानंतर पुढे त्या इथे मुंबईत आल्यानंतर शिक्षण झाल्यानंतर त्यांनी नोकरी सांभाळल्यानंतर साहित्यिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात खूप मोठं काम केलंय. संत साहित्य ते बालसाहित्य अशा बऱ्याच प्रकारात चौफेर त्यांनी मुजाफिरी केलेली आहे. त्यांची एकूण 20 पुस्तकं ही प्रसिद्ध आहेत. 23 पुस्तकं प्रसिद्ध आहेत. आणि त्यांचे विविध कार्यक्रम किंवा त्यांनी घेतलेल्या मुलाखती या आकाशवाणीवरच्या, दूरदर्शनवरील या सगळ्या मुलाखती प्रसिद्ध आहेत. आणि प्रवास वर्णन, बालसाहित्य, कविता, संत साहित्य अशा वैविध्यपूर्ण विषयांवर त्यांनी लेखन केलंय. आणि त्यांच्या भरारी या प्रकाशन संस्थेमार्फत त्यांनी 300 पुस्तकांचं प्रकाशनही केलेलं आहे, निर्मिती केलेली आहे. जीवन वेळ मी आहे तिथे पुन्हा नव्याने अशी अनेक पुस्तकं प्रसिद्ध आहेत. आणि अशा पुस्तकांना त्यांना भरपूर पुरस्कारही मिळालेले आहेत. ताऱ्यांचं जग, धमाल मस्ती हे 2 दिवाळी अंक आणि चेरी लँड हे बालकांसाठीचं पुस्तक या मासिकाचं संपादन त्या करत असतात. त्याचप्रमाणे दूरदर्शनवरच्या गुरु झुरू या मालिकेचं गीतलेखनही त्यांनी केलेलं आहे. पुन्हा नव्याने या कविता संग्रहाला कवी कुसुमाग्रज साहित्य राज्य पुरस्कार, शांता शेळके साहित्य गौरव पुरस्कार, तसंच कल्याणच्या रविकिरण मंडळाचा उत्कृष्ट काव्य संग्रह असे अनेक पुरस्कार त्यांना लाभलेले आहेत. तसेच अनेक मानाच्या पदांवर त्या कार्यरत आहेत. कोकण मराठी साहित्य परिषदेच्या त्या जिल्हाध्यक्ष, देवा साहित्य प्रतिष्ठानच्या सल्लागार आणि भारतीय कामगार पत्रकार संघाच्या सचिव पदावर आहेत. त्याचप्रमाणे मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालय विलेपार्ले शाखेमधल्या त्या अध्यक्षपद आणि कार्यवाहक पदही त्यांनी सांभाळलेलं आहे. अशा या लता कुठे यांचा आज आपल्याला लाभ झाला आहे आणि असाच त्यांचा आलेख हा असाच वाढता राहो अशी सदिच्छा व्यक्त करून मी इथे थांबते, कारण मुलासाठी पण आपल्याला भरपूर ओळख त्यांची आता होणार आहे. नमस्कार. एक पुस्तक स्वतःहून सांगण्याचं ते मी सांगतो. त्यांच्यात थोडंसं बंडखोरपणा घडलेला आहे, ते मला वाटतं दिशावत केली. पण मुंबई मराठी ग्रंथसंग्रहाची विलेपार्ले शाखा आहे, तिकडे जी सेविका आहे तिची 8 दिवस वाचकांना पुस्तकं काढून देणं लावणं, त्यांचा पगार मुंबई मराठी ग्रंथसंग्रहाच्या मुख्य शाखेकडनं येत नव्हता. त्यासाठी शरद पवारपर्यंत जाऊन जवळून ते घेण्याचं काम लता कुठे यांनी केलेलं. आणि एक आणखीन एक गोष्ट, खरं तर आजचा कार्यक्रम आपला गेल्या रविवारी होता आणि त्यावेळी आपल्याला शाळेच्या व्यवस्थापनामुळे फार उपलब्ध होणार नाही सांगितल्यामुळे आपण तो आज केला. आणि खरं सांगायला काल पण माझ्या पोटात गोळा झाला होता, कारण काल माझा मेसेज लताबाई दिवसभर वाचलाच नव्हता. मी ती ब्ल्यू लाईन येते इथे का बघत होती, आलीच नाही. शेवटी संध्याकाळी मला त्यांचा मेसेज मिळाला
की परवाच्या दिवशी त्यांना फूड पॉयझन झाल्यामुळे त्या गावडे हॉस्पिटलला ॲडमिट होत्या. काल सकाळी त्यांना डिस्चार्ज मिळाला आणि त्यांना सर्दी आणि आवाज बसला आहे. आता मला वाटतं त्यांना आजचा पण कार्यक्रम रद्द करायला लागतो की काय, पण त्यांनी मला सांगितलं तुम्ही टेन्शन घेऊ नका पाटील, मी तसंही करून कार्यक्रमाला येणार आणि कार्यक्रम करणार. नमस्कार. अंधेरी वाचक कट्ट्यावरील उपस्थित माझा नमस्कार. आज इथे ज्या महान व्यक्तिमत्वाची मुलाखत घेण्याचं भाग्य आणि संधी मला लाभलं त्यासाठी मी ह्या वाचककर्त्याचे आणि पाटील सरांचे खूप आभार मानते. मी सहजच त्यांना विचारलं की लताताईंची मुलाखत कोण घेणार आहे. त्यांनी मला म्हटलं तूच घेशील का. म्हटलं अरे म्हणजे मला त्या अगदी त्यांची ऐकायची आहे मुलाखत आणि मला त्यांना जाणून घ्यायचं आहे. कारण त्यांच्याबद्दल खूप म्हणजे माहिती तर आहे पण इतकं कौतुक आहे आणि त्या माझ्या प्रेरणास्थानी आहे. तर मलाच त्यांची मुलाखत ऐकायची होती. त्यांचं हे चौफेर साहित्यातलं मुशाफिरी बघून मला खरोखर आश्चर्य आणि कौतुक वाटते. त्यांच्या भराड्या चालूच आहेत, उच्चांक टाकणं सुरूच आहे. तर माझ्यासाठी त्या प्रेरणास्थानी आहेत आणि मी त्यांच्याबद्दल जाणून घेण्यासाठी खूप उत्सुक आहे. आणि त्यांच्याबद्दल थोडक्यात ओळख तर आता झालीच आहे, तर आपण मुलाखतीतूनच त्यांना आता उलगडून बघूया कशा. तर मी त्यांची ओळख न करून देता झालीच आहे ओळख, तर आपण त्यांची गप्पा मारूया. नमस्कार सगळ्यांना. तर आवाज बसलेला आहे आणि एनर्जी लावून आहे, पण तुम्ही सगळे समजून घ्या कारण मी मुलाखत द्यायला नाही आले तर आपल्याशी गप्पा मारायला आलेली आहे. तर तुमच्याशी संवाद साधण्याचं आज सौभाग्य मला पाटील सरांमुळे मिळालं. त्यासाठी मी त्यांचे आणि तुम्हा सर्वांचे प्रथम मी आभार मानते. आणि आपण मुलाखतीला सुरुवात करू आणि बोलत राहू. तुम्ही मला माझ्याशी बोलायचं आहे, मी तुमच्याशी बोलणार आहे, अशा पद्धतीने आपण जाऊया कारण सुसंवाद होणं फार गरजेचं आहे. इतक्या लहान वयात तुम्ही एवढा मोठा पल्ला पार केला. तर मला पहिला प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे की तुमची सुरुवात कशी या साहित्याच्या सुरुवात कशी आणि कधी झाली आणि कवितेने झाली का. सर आताच म्हणाल्याप्रमाणे मी खरंच बंडखोर वृत्तीचीच होते. ग्रामीण भागात माझं लहानपण गेलं. छान चिरेबंदी वाडा होता आणि त्या वाड्यामध्ये माझं लहानपण गेलं. आम्ही 7 भावंड जॉईंट फॅमिली होती आणि सगळ्या याच्यामध्ये मी एकटी मुलगी. म्हणजे आमच्या घराण्यात अशी परंपरा होती की अनेक पिढ्यांपासून एकच मुलगी जन्माला येते आणि तिचे खूप लाड होतात. माझ्या 7 भावंडामध्ये मी छोटी एकटी होते, त्याच्यामुळे मुलांबरोबरच खेळणं, त्यांच्याबरोबरच म्हणजे राहणं वगैरे, त्याच्यामुळे बराचसा स्वभाव माझा पंढरपूरच झालेला होता तसा. परंतु मला वाचनाची खूप आवड होती कारण त्यावेळेला ग्रामीण भागामध्ये दुसरं साधनच नव्हतं करमणुकीचं, फक्त पुस्तकं आणि पुस्तकं. त्याच्या म्हणजे TV नव्हते, कॅमेरे नव्हते किंवा आणखी मोबाईल नव्हते, काहीही नव्हतं. त्या काळामध्ये माझा मोठा भाऊ म्हणजे काकाचा मुलगा माझ्या वरच्या वर्गात होता, मी त्याच्यानंतर आणि माझ्यानंतर दुसऱ्या काकाचा मुलगा. तर एकाला पुस्तक आणले की दुसऱ्याकडे ती परीक्षा संपली की दुसऱ्याकडे यायचे आणि ती परीक्षा संपली की तिसऱ्याकडे जायचे, ते आमचं ठरलेलं होतं. तर मोठ्या भावाकडून माझ्याकडे पुस्तकं आली की उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये आमच्या नगर जिल्ह्यामध्ये ऊन खूप असतात. 2 महिन्यात माझ्या वर्षभराचा अभ्यास होऊन जायचा आणि मग वर्षभर काय करायचं. तर मग चांदोबा हे मासिक आमच्या शाळेमध्ये येत होतं आणि ते चांदोबा मासिक मला इतकं आवडायचं ना, ते पाहता चित्र सुरुवातीला वगैरे. मग आमच्या शिक्षकांनी सांगितलं की पहिलीला असताना मी की ते पुस्तक वाचायला यायला पाहिजे तुम्हाला आधी, आणि ते वाचण्यासाठी मी वाचायचं शिकले. पहिलीत असताना मी वाचायचं शिकले, तेव्हा चांदोबा वाचलं पहिलं पुस्तक. आणि दुसरी तिसरीत गेल्यानंतर आमचे शिक्षक सांगायचे ज्यांना चांदोबा वाचायचंय ना त्यांनी आधी गोष्टीची 5 पुस्तकं वाचायची, मग त्याला चांदोबा मिळणार. अशी पुस्तकाची माझी मैत्री झाली आणि ही मैत्री कायम माझ्या बरोबर राहिली. नंतर मग वडील मला एकदा म्हणाले की तुम्ही आयुष्यात काही करा किंवा नका करू, पण पुस्तकांची मैत्री करा आणि पुस्तकं तुम्हाला कधीही एकटं करू देणार नाही.
कायम तुम्हाला ज्ञान देतील आणि तुमचं व्यक्तिमत्व पुस्तकच घडवतील. ह्या एका वडिलांनी दिलेले मला संस्कार होते. तसेच आमच्या घरामध्ये वैष्णव धर्माचं पालन केलं जात होतं. त्याच्यामुळे प्रत्येक एकादशीला कीर्तन भजन होत असते घरामध्ये. दुसऱ्या दिवशी द्वादशीला वारकऱ्यांचं जेवण असायचं. आणि त्या काळामध्ये आमच्याकडे चातुर्मासात पोथी पुराण वगैरे भागवत वाचली जात होती. तर आजीबरोबर मी ती सगळी ऐकली होती लहानपणी. त्याच्यामुळे एक अध्यात्माचे पण संस्कार माझ्यावर म्हणजे माझ्या नकळत्या वयात जाणीवपूर्वक नाही पण अजाणतेपणे ते झाले ते रुजले होते. आणि याच्यातून माझं जे संस्कार मला मिळाले की तुम्ही जे एकट्या फॅमिलीमध्ये राहता तर तुमचे मुलं वेगळे घडतात किंवा आपली मुलं वेगळी घडली, कारण त्यांना जॉईंट फॅमिलीचं ते वातावरण नाही मिळालं. पण मला एकत्र कुटुंबाचं वातावरण मिळालं म्हणजे मला देण्याची सवय लागली. माझं सोशल सर्कल त्याच्यामुळे वाढलं आणि हे संस्कार कायम स्वरूपी माझ्या बरोबर आले. हे 9वीपर्यंत मग नंतर मी 7वीला असताना माझे जे काका होते ते काका लायब्ररियन झाले होते कॉलेजवर आणि ते घरी पुस्तकं आणायची. तेव्हापासून मग मी सगळ्या कादंबऱ्या 9वी म्हणजे 5वी ते 9वीपर्यंत लायब्ररीतली बहुतेक पुस्तकं मी सगळे वाचली होती. आणि ते संस्कार नीती मैत्री कायम पुस्तकांनी दिली आणि मी आज इथे आहे ती फक्त पुस्तकांमुळे आहे. जे मी काही आज मिळवलं आहे ते मला माझ्या पुस्तकांनी दिलेली मोठी देण आहे. त्याच्यामुळे हे समाजाचं ऋण फेडण्यासाठी मी पुढे प्रकाशिका झाले, लेखिका झाले आणि लेखनाची सवय ही लहानपणीपासूनच मला वाटतं त्याच्यामुळेच लागली असेल की मी जे निबंध लिहिलेले असायचे ते निबंध आमचे शिक्षक वर्गात वाचून दाखवायचे आणि त्याला माझ्या 10पैकी 8-9 मार्क्स असायचे त्या निबंधाला. अजूनही आमच्या शिक्षकांनी ते निबंध तिथे शाळेमध्ये जपून ठेवले. त्याच्यामुळे कदाचित ती लेखिका तिथे जन्माला आली असेल असं मला वाटतं. आणि अशा प्रकारे लिखाणाची कवितांची सवय झाली. शाळेतनं आणि घरातले संस्कार वडिलांचे हे संस्कार तुमच्यात रुजले आणि वाचनाची आवड त्यातून तुम्ही कवयित्री झालात. तर मला दुसरा प्रश्न विचारायचा आहे. मी असं ऐकलंय तुमचं लग्न 9वीत असताना झालं, तर तेव्हा तुमची प्रतिक्रिया काय होती आणि त्याच्यानंतर तुम्ही सर्व शिक्षण घेतलं की SSC BA MA नंतर आता PhD पण करता. तर हे करताना तुम्हाला काय काय अनुभव आले? खूप कठीण होतं हे लग्नानंतर शिक्षण घेणं, या सासू सासऱ्यांचा सपोर्ट हवा नवऱ्याचं सगळं तुम्ही कसं मॅनेज काय अडचणी आल्या? खरं सांगू का की आपलं ध्येय जेवढं मोठं असतं ना तिथपर्यंत आपण जातो असं वाटतं. की माझ्या कधी कल्पनेतच नव्हतं की मी 4-4 जगावं किंवा हे. तर मला काहीतरी मोठं व्हायचंय किंवा माझं एक तर शाळेमध्ये मी खूप हुशार होते आणि माझं लग्न 9वीलाच केलं. त्यावेळेला घरामध्ये आमच्याच फक्त गावामध्ये हायस्कूल होतं, आजूबाजूच्या गावांमध्ये शाळा नव्हत्या. 4थीपर्यंत फक्त प्रायमरी स्कूल असायच्या आणि आजीने सगळे नातेवाईक आमच्या घरी आणून शिकायला ठेवले होते. त्यांचं शिक्षण आमच्याबरोबरच आजी करत होती आणि आमचं घर म्हणजे हॉस्टेलच होतं छोटंसं. तर त्यांचं शिक्षण म्हणजे आजी अशिक्षित होती पण तिला खूप ज्ञान होतं. आणि त्यावेळेला माझे वडील 7वी झाले. 7वी नंतर त्यांना शाळेमध्ये नोकरी लागली आणि त्या काळामध्ये आजीने आणि माझ्या वडिलांनी आमच्या कुळात गेलेली जमीन सगळी कोर्टातून सोडवली होती. तर अशा पद्धतीची आजी हुशार होती, अतिशय शिक्षणाची खूप तिला आस होती आणि सगळ्यांनी शिकलं पाहिजे ही तिची इच्छा होती. पण घरामध्ये आमच्या पिढ्यानं पिढ्या एकच मुलगी जन्माला येते आणि माझ्या आजोबांना दम्याचा त्रास होता आणि त्यांची फार इच्छा होती की माझ्या डोळ्यासमोर माझ्या नातीचं लग्न माझ्या दारात झालं पाहिजे. आणि माझे वडील त्यावेळेला राजकारणात होते, समाजकारण राजकारण त्यांचं चालू होतं आणि 10 वर्ष त्या काळामध्ये माझे वडील कारखान्याचे डायरेक्टर होते मुर्डेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या पातळीला. आणि त्या काळामध्ये माझ्या वडिलांना घरातल्यांना न सांगता माझ्या आजोबांनी माझं लग्न जमवलं. आणि त्या काळामध्ये असं होतं की आता पूर्वीचा काळ जर आपण डोळ्यासमोर आणला 50 वर्षापूर्वीचा तर आपल्या असं लक्षात येतं की 8वी-9वीलाच मुलींची लग्न होत होती त्या काळामध्ये. आणि दुसरी गोष्ट म्हणजे एक त्यांचा शब्द
ते संस्कार, ते वाड्याच्या आतलं ते वातावरण वगैरे ते फोडणं किंवा ते पार करून जाणं सहजासहजी सोपं नव्हतं ते. कारण माझ्या वडिलांची जे हे होती समाजामध्ये जी प्रतिष्ठा होती किंवा आजोबाचं नाव होतं, तर त्याच्यामुळे माझं म्हणजे शेवटच्या क्षणापर्यंत अगदी हळद लागेपर्यंत मी सांगायची मला लग्न करायचं नाही, मला शिकायचं आहे, हे तुम्ही बंद करा. तर अगदी मी स्कर्ट ब्लाऊजवर मला हळद लावली गेली होती, म्हणजे इथपर्यंत हे चालू होतं. पण मला तेव्हा वाटलं की घरातल्याने माझ्यावर पहिला आग नाही केलेला आहे, मला शिकायचं आहे पण माझं लग्न. तर त्या दिवशी माझ्या हळदीच्या दिवशी माझी आजी म्हणाली, ते बघ दैवाच्या पुढे आपल्याला कुठे जाता येत नाही, जिकडे आपलं नशीब घेऊन जातं ना त्याच्याबरोबर माणसाने आनंदाने जावं, कारण याच्यातूनच तुझं काहीतरी भलं होणार असेल कदाचित. तर तसं मला तिने सांगितल्यामुळे आणि माझ्या याच्याबरोबर मला नशिबाला जायचं, तिने शिकण्याची इच्छा होती म्हणून तुम्ही पुढे शिकले. 9वीला असताना लग्न झालं. 16 वर्षाची नव्हते सासरी गेले आणि सासरी गेल्यानंतर माझ्या मिस्टरांचं PSI म्हणून त्यांचं सिलेक्शन त्याच काळामध्ये झालं, अगदी 2-3 महिन्यातच. आणि ते नाशिकला ट्रेनिंगला गेले. ते ट्रेनिंगला गेल्यानंतर मी 1 वर्षभर परत गावीच राहिले. 1984 आम्ही मुंबईमध्ये आलो आणि मुंबईमध्ये आल्यानंतर मुलगा झाला. नंतर 2-2.5 वर्षानंतर मुलगी झाली आणि त्यानंतर मला एक दिवस एक शाळेचे आमच्या शेजारी एक टीचर आले, तर शिक्षक होते तिथे नाईट स्कूलला. तर मी त्यांना म्हटलं की इथे कुठलं एखादं नाईट शाळा आहे का? ते म्हणाले कशाला विचारताय तुम्ही? तर म्हटलं की मला ॲडमिशन घ्यायचे, मला शिकायचंय. तर ते म्हणाले किती छान आहे, मग मी त्या शाळेमध्ये शिक्षक आहे, तुम्ही तिथे ॲडमिशन घेऊ शकता. म्हणजे त्यावेळेला 2 मुलं होते. 3 महिन्याचं माझी मुलगी 3 महिन्याची होती आणि 3 महिन्याची मुलगी मी 8वी घेतली. म्हणजे मिस्टर माझे PSI होते, म्हणजे 3-3 दिवस ते घरी येत नव्हते त्या काळामध्ये. म्हणजे नाईट ड्युटी करायची, दुसऱ्या दिवशी परत कोर्ट असायचं, तिसऱ्या दिवशी परत त्यांना हे असायचं. तर ह्या ज्या PSIच्या ड्युट्या ठरलेल्या असायच्या. त्या काळामध्ये कामवाली ही कन्सेप्ट पण नव्हती किंवा म्हणजे आपण कोणाकडे तरी सोडून जाऊ मुलं असंही नव्हतं, कारण मुंबईमध्येच आम्ही पहिले आलो होतो. आमचे कोणी इथे नातेवाईक नव्हते किंवा कोणी जवळचं मुंबईमध्ये नव्हतं. तर तो काळ तसा होता. मग मी मनोळला आम्हाला क्वार्टर मिळाली PSI म्हणून मिस्टरांना आणि तिथे गेल्यानंतर साठी नाक्याला राजाराम मोहन राय स्कूल आहे, तर तिथे मी 10वीला ॲडमिशन घेतलं नाईट स्कूलला. मग 10वी 11वी 12वी तिकडनंच केली. नंतर मग त्यानंतर माझ्या मिस्टरांचं परत या क्लास 1 ऑफिसर म्हणून सेल्स टॅक्सला सिलेक्शन झालं आणि नंतर आम्हाला पांढऱ्याचं क्वार्टर मिळालं आणि चेतनाला मग मी BAला ॲडमिशन घेतलं. तर चेतनाला BAला ॲडमिशन घेईपर्यंत मुलं शाळेत जायला लागली होती. मग मुलांना शाळेत सोडायचं, त्यांचे डबे करायचे, बॅगेत भरायचे, त्यांना शाळेत सोडायचं, नंतर लेक्चर अटेंड करायचं. कारण इंग्लिश मिडियम होतं, आम्हाला काहीही गंध नव्हता इंग्लिशचा, कारण आमचे PTचे शिक्षक आम्हाला इंग्लिश शिकवायचे शाळेत असताना. त्याच्यामुळे वास्तवच होतंय, कारण त्या काळामध्ये इंग्लिशचे शिक्षक सुद्धा गावी मिळत नव्हते आणि त्याच्यामुळे इंग्लिश काय फारसं चांगलं नव्हतं आणि मराठी मीडियममध्ये किंवा मुंबईमध्ये कॉलेज नव्हतं. म्हणून मग मी तिथे इंग्लिशचा अभ्यास सुरू केला. मुलांना शाळेत सोडायचं, परत लेक्चरला जायचं, परत मुलांच्या शाळेच्या आल्याची वेळ झाली की परत जायचे, परत मुलांना घेऊन यायचे. म्हणून असं करत मी BA केलं. BA केल्यानंतर म्हटलं आपण काहीतरी आता म्हणजे वेगळं क्षेत्र निवडूया, की मला शिक्षिका व्हावंसं वाटलं. कारण म्हटलं की लहान मुलांना घडवण्यासाठी लहान वयच सगळ्यात महत्त्वाचं असतं, त्यांच्यात संस्कार आपण त्याच वेळेला रुजवू शकतो. म्हणून म्हटलं शिक्षक होऊया. तर त्या काळामध्ये माझा नंबर लागला उल्हासनगरला. पांढऱ्याला राहत होते. 8 वाजता कॉलेज होतं. सकाळी माझा 4 वाजता दिवस सुरू होता. नवरा क्लास 1 ऑफिसर होता आणि छोटी मुलं होती. तर त्या काळामध्ये रोज जाऊन येऊन, कारण BEd जर कोणी केलं असेल इथे तर सगळ्यांना माहिती की काय प्रकार असतो BEd म्हणजे. रोज लेसन घ्यायचे असतात, अभ्यास करायचा असतो आणि त्या काळामध्ये सुद्धा म्हणजे आम्हाला लेसन असायचे. मग माझा अभ्यास होत नव्हता, कारण घरी आली की परत मुलांची कामं किंवा बाकीचं घरी यायला 4 वाजायचे.
मग मी ट्रेनमध्ये छान निवांत वेळ मिळायचा, एखादा निबंध लिहायची, एखादा कविता लिहित होती किंवा एखादा लेख लिहित होते वेगळ्या विषयावर, आणि ते मी तिथे जाऊन सादर करायचे. सगळ्यांना खूप आवडायचं. तर मग अशा प्रकारे मग ते लेखन सुरू झालं तिकडं पुढे. आणि ते केल्यानंतर मग लगेच B.Ed झाले. B.Ed झाल्यानंतर मला तिथेच बांद्र्यामध्ये शाळेमध्ये नोकरी मिळाली. 2 वर्ष ॲज अ टीचर म्हणून मी नोकरी पण केली. म्हणजे 8वी 9वी 10वी किंवा 11वी 12वीला पण शिकवत होते मराठी. आणि त्यानंतर मग माझे मिस्टर म्हणाले की तू एक जागा का शाळेत आणून ठेवतेस, की एखाद्याचा संसार चालेल, तुला गरज नाहीये कारण मी कमवताय आपल्या घरामध्ये, तू नोकरी सोड. आणि मग शाळेतली नोकरी सोडली आणि स्वतःचे क्लासेस सुरू केले. आणि त्या काळामध्ये डिस्टन्स एज्युकेशनमधून मी MA पूर्ण केलं होतं, याला ॲडमिशन मुंबई विद्यापीठामध्ये. आणि नंतर MA पण झाले. नंतर मग मला शेअर मार्केटचं खूप वेळ लागलं, कारण स्वभावच असा होता की मी एका ठिकाणी थांबत नव्हते. मला नवीन नवीन काहीतरी शिकायला लागायचं आणि नवीन गोष्टी करायला खूप आवडत होतं. आता म्हणजे शिकवण्यापुरतं मला सगळं पाठ झालं होतं, कारण रोज रोज ते शिकवायचं म्हटलं त्याच्यात नवीन काय शिकायचं परत, म्हणून मी शेअर मार्केटकडे होते. आणि अतिशय उत्कृष्ट अभ्यास माझा शेअर मार्केटचा झाला. तर अजूनही मी शेअर मार्केट करते म्हणजे बऱ्यापैकी. आणि अशा प्रकारे हे सगळं कष्टातूनच उभं केलं. खरं तर एवढी मेहनत घेतली आणि लग्नानंतर हे एवढं सगळं करणं, मुलं घेऊन सांभाळून बरोबर कौतुक वाटतं. म्हणूनच म्हटलं अगदी तुमच्याकडनं प्रेरणा घ्यायला पाहिजे आत्ताच्या सगळ्या पिढी. खरं सांगू का, मी सांगते की मी एकदा पद्मश्री मधू मंगेशकरनी सगळ्यांची मुलाखत घेतली. ध्येय होतं त्याप्रमाणे म्हणजे ते ध्येय समोर ठेवून तुम्ही वाटचाल केली. ध्येय समोर ठेवून जर ते शिक्षण घ्यायचं नाही, असं खरं तर सांगू का, मी काही ठरवलंच नव्हतं मुळातच. म्हणजे जिद्दी जिद्द तर होती सगळ्या गोष्टीला, जिद्दही लागते, चिकटही लागते, तुमचं ध्येय लागतं, अभ्यास लागतो, त्या सगळ्या गोष्टी पण लागतात. संसार सांभाळून मुलं करायचं आणि स्त्रीला संसार सोडून काहीच करता येत नाही. मी तर नेहमी म्हणते स्त्रीने आधी संसार सांभाळावं आणि नंतर तिने सगळं करावं. कारण संसार ही आपली जी संस्कृती आहे, आपलं कुटुंब आहे, ती कुटुंब आपलं सगळ्यात महत्त्वाचं असतं. ते आधी मजबूत केलं पाहिजे. आणि कुटुंब जेव्हा तुम्ही मजबूत करता तेव्हा त्यांच्याबरोबर ते जे न्याय देता, त्यानंतरच तुम्ही जे अचीव करता ते तुमच्यासाठी महत्त्वाचं असतं. समाजासाठी तर असतंच, पण तुमच्यासाठी ते जास्त महत्त्वाचं असतं. कारण कुटुंब सोडून जर तुम्ही केलं तर ते तुम्ही काहीतरी कोणाला तरी अन्याय केलेला असतो किंवा करत असता. मग त्यामधून जे सुख मिळतं ते सुख कायमस्वरूपी तुमच्या बरोबर राहत नाही. आणि मग तुम्हाला घरच्यांचाही सपोर्ट मिळत नाही. आणि जोपर्यंत आपल्याला घरच्यांचा सपोर्ट मिळत नाही तोपर्यंत आपण कुठेतरी अपूर्ण असतो असं मला वाटतं. म्हणून ते सांभाळायला पाहिजे. आणि सगळ्यांना जर आपण बरोबर घेऊन चाललं, म्हणजे ज्या वेळेला मी शिकायचा निर्णय घेतला होता, मुलं लहान होते, तर माझी सासूबाई मला म्हणाल्या तुला काय भिकेचे डोहाळे लागले, कशासाठी शिकायचंय, काय कमी आहे तुला, जेवायला मिळत नाहीये का. की त्यांना कळतच नव्हतं माझी भूक काय आहे ते, आणि त्यांना सांगूनही समजणार नव्हतं. तर तू शिकणार म्हणजे काय शिकणार मला म्हणाल्या. तर त्यांची चूक नव्हती ती, कारण त्याही अशिक्षितच होत्या. पण मी त्यांना सांगितलं की मी जे शिकेल ना ते वेगळं असेल काहीतरी, आणि मी तुमच्या मुलापेक्षा 1 डिग्री जास्त घेऊन टाकेल. तर ती एक तिथं बांधलेली ती खुणगाठ होती. आणि पुढे मग आम्ही दोघांनी परत MA ला ॲडमिशन घेतलं. माझ्या मिस्टरांनी माझ्याबरोबर MA ला ॲडमिशन घेतलं. नंतर त्यांनी LLB केला, आता मी PhD करते. त्याच्यामुळे स्पर्धा चालूच आहे पुन्हा. तर असं हे चालू आहे. आणि शिकणं खरं तर कायम माणसाने शिकत राहावं. कारण जोपर्यंत आपण विद्यार्थी असतो ना तोपर्यंत आपण जमिनीवर असतो. त्याच्यामुळे कायम विद्यार्थी राहायचं, खूप शिकायचं. कारण शिकण्यासाठी आपण खूप गोष्टी आहेत, अतिशय म्हणजे शेवटपर्यंत शिकलो तरी न संपणारी गोष्ट आहे. आता नागा मानवांवर मी अभ्यास करते, तर मला वाटतं की मला 24 तास दिवसाची देवानी किती कमी वेळ दिलाय ना. 48 तास दिले असते तर किती छान झालं असतं.
तर ह्या गोष्टी आणि त्याबरोबर मग प्रकाशन आलं, प्रकाशनाबरोबर नंतर संपादन आलं, संपादनाबरोबर लेखन आलं. मग ह्या सगळ्या गोष्टीच्या याच्यात लागले. मग ह्या काळामध्ये अनेक ज्येष्ठ श्रेष्ठ पूर्ण माझ्या आयुष्यामध्ये काय ते नशिबाचेच हे म्हणणार किंवा काय माहिती नाही, पण मला यशवंत देवांचा खूप छान सहवास मिळाला. त्यांनी अगदी म्हणजे मुलीसारखं प्रेम केलं आणि त्यांच्याकडून खूप काही शिकायला मिळालं. तसंच मंगेश पाडगावकरांना म्हणजे माझ्या छोट्या मुलांचं इटुकले पिटुकले नावाचं पुस्तक आलेलं आहे. तर ते आलं 2014ला आणि त्यावेळेला मी मंगेश पाडगावकर सरांची मुलाखत घेतली होती. तर त्यावेळेला मी जेव्हा माझ्या कविता छोट्या मुलांच्या मी त्यांच्याकडे घेऊन गेले, त्यावेळेला ते मला म्हणाले की बस इथे. मी आलो आणि आतमध्ये गेले तोपर्यंत यांच्या यशोदाबाईंनी त्यांची सगळी स्टोरी सांगितली. मी म्हटलं सर का बाहेर येत नाहीत आणि बस म्हटल्यावर मी जाऊ तरी कशी म्हटलं आणि किती वेळ बसायचं. तर त्या म्हणाल्या अगं त्यांना सकाळी काय खाल्लंय ते दुपारी आठवत नाही, झोपले असतील. तर मग मी जाऊन असे डोकून पाहिलं त्यावेळेला पाडगावकर सर टेबल लॅम्पवर म्हणजे लावलेला आणि छान लिहित होते. 2 तासांनी बाहेर आले आणि माझ्या हातात कागद देऊन म्हणाले बघ बरं लिहिलंय का. म्हणजे ही माझ्यासाठी फार मोठी म्हणजे शिकवण होती. आणि त्यावेळेला मी शिकले की पाय जमिनीवर घेऊन आकाश कसं कवेत घ्यायचं असतं. ही माणसं मोठी कशी आहेत किंवा ही माणसं ज्येष्ठ कशी आहेत, श्रेष्ठ कशी आहेत, हे मला तिथे शिकायला मिळालं. एक दिवस मधु मंगेशकरांची मुलाखत घ्यायला गेले. तर मी त्यांची मुलाखत घेतली आणि सर मला मी म्हटलं की तुम्ही एवढ्या गोष्टी सगळे कसं काय म्हणजे हे केलं का आयुष्यात, तुम्ही कधी केलं आणि कसं केलं. आणि त्यांच्या जेव्हा मी कादंबऱ्या वाचल्या किंवा त्यांचे कथासंग्रह, त्यांनी केलेलं सामाजिक कार्य, त्यांनी केलेली नोकरी, हे सगळं त्यांनी एका वेळेलाच करत होते. तर मी त्यांना विचारलं तर ते मला म्हणाले की वेडं झाल्याशिवाय इतिहास घडत नाही. वेडेच इतिहास घडवतात आणि शहाणे वेड्याचे इतिहास वाचतात. ही वाक्य माझ्या आयुष्यात जर आली नसती ना कदाचित मी इथे नसते असं मला वाटतं. आणि हीच आपल्यासाठी आता कार्यशाळा असते ना असं मला वाटतं की आपलं जीवनच आपल्यासाठी खूप मोठी शाळा असते आणि त्या शाळेतच आपण शिकत. फक्त डोळे आणि कान जेव्हा आपण उघडे ठेवतो आणि बाकीच्यांचं अवलोकन करतो ना त्या गोष्टी आपोआपच दिसतात आपल्याला त्यातून अनुभवता येतात आणि अनुभवातून मग आपल्या साहित्यात उतरतात. हाच फक्त त्यामधला फरक असतो. मला तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे. प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या पाठी स्त्री उभी असते. तुम्ही एवढ्या मोठ्या यशस्वी लेखिका, प्रकाशिका, संपादिका आणि शाळा सोडून हे सर्व तुम्ही केलं तर तुमच्या मागे कुठे उभे आहेत का आणि ते तुमचं कौतुक करतात का, तुमचं वाचतात का, तुम्हाला काही सल्ले देतात का. तुला एक सांगू की कुठला नवरा कौतुक करतो का बायकोचं. पण पाठीशी मात्र नक्की असतं, मनातलं असतं ते पण समोर बोललं ना. कारण त्यांना माहिती असतं समोर बोललं कौतुक केलं की बायको डोक्यावर बसेल. त्याच्यामुळे कौतुक न करता पाठीमागे सपोर्ट करायचा. पण एक आहे की मला जिथे जिथे गरज पडते किंवा टेक्निकली गोष्टी नडलेल्या असतात तिथे त्यांचा मी सपोर्ट घेते आणि तेच ते सगळं करून देतात. म्हणजे आता पुस्तक प्रकाशन माझ्यासाठी नवीन होतं. माझ्या घरातलं कोणीही साहित्यिक नाहीये, कोणी प्रकाशक नव्हतं किंवा कोणीही संपादक नव्हतं. प्रश्न विचारायचं होतं तर कोणी घरामध्ये कोणी होतं का, आजोबा काका वगैरे कोणी नसताना तुम्ही हे सगळं तुमच्यात कसं आलं. तर मी मला तुम्हाला सांगितलं होतं तुला मगाशीच की कसं असतं शोध आपल्याला कुठली म्हणजे जेव्हा समस्या येतात ना तर त्या समस्याची उत्तरं आपण शोधायचा प्रयत्न करतो. तर उत्तरं शोधायचा प्रयत्न जेव्हा करतो त्यावेळेला आपण चाचपडतच असतो. आणि प्रकाशन व्यवसायामध्ये खरंच कोणी नव्हतं, लेखकही कोणी नव्हतं आमच्या कुटुंबामध्ये आणि संपादकही कोणी नव्हतं. माझ्यासाठी हे सगळं नवीन होतं. पण मला वाटतं की परमेश्वराने माझी म्हणजे मला ज्या गोष्टीसाठी जन्माला घातलेला आहे ती गोष्ट हीच असावी कदाचित. जेव्हा मी 2006ला विपश्यना कोर्स केला होता आणि विपश्यना कोर्स केल्यानंतर म्हणजे त्याच्या आधी माझ्या आयुष्यात बरीच वादळं आली, खूप चढउतार आले आयुष्यामध्ये आणि खरं मी आयुष्यालाच कंटाळले होते त्या काळामध्ये की नको वाटलं आता बस झालं.
की ज्ञानेश्वरासारखं संपून जाऊया म्हटलं इथे, म्हणजे ही स्थिती आली. आणि मला विपश्यना कोर्सबद्दल माहिती मिळाली. तर मग मी बॅग भरली, म्हणजे आदल्या दिवशी, कारण मुलगा इंजिनिअरिंगला होता आणि इंजिनिअरिंगला मुलगा होता तर त्या काळामध्ये फक्त 15 दिवसाची सुट्टी असायची त्याला, आणि 15 दिवसच मला ती 10 दिवसच मिळणार होते. तर मिस्टरांना म्हटलं माझा फॉर्म भरायचा आहे मला, तर ते मला म्हणाले अगं 3-3, 4-4 महिने नंबर नाही लागत, शक्यच नाही आहे. म्हटलं फॉर्म तर भरून पहा ना, म्हटलं काय म्हणजे मिळते की नाही ते नंतर ठरवूया. तर फॉर्म भरला आणि मला दुसऱ्या दिवशी मेसेज आला की तुम्हाला या 10 दिवसामध्ये तुम्ही कोर्सला येऊ शकता. तर मग मी बॅग भरली आणि चावी घेतली आणि दार बंद केलं. मिस्टरांना म्हणाले माझ्या लिफ्टपर्यंत कोणी यायचं नाही, मला एकटीला जायचंय, मी एकटी. आणि जेव्हा तो कोर्स केला ना त्यावेळेला मी त्या म्हणजे 7व्या दिवशी मला हा अनुभव आला की माझं शरीर वेगळं आहे, आत्मा वेगळा आहे, मी आत्म्याच्या वर शरीराच्या वर तरवते आहे. तर खूप वेगळा अनुभव होता माझ्यासाठी तो. आणि त्या 10 दिवसामध्ये मी जे अनुभवलं ना ते अप्रतिम होतं. आणि तिथेच मला जो मी अनेक वर्ष परमेश्वराचा शोध घेत होते, अनेक धर्मग्रंथ वाचले, त्यासाठी अनेक ठिकाणी प्रवचन ऐकले, अध्यात्माचा अभ्यास केला, त्याच्यानंतर पतंजलीची योग साधना केली, त्या सगळ्या गोष्टी केल्या, पण मला परमेश्वराचा शोधच लागत नव्हता. कारण ही घटना होती, मी 4थीला असते तेव्हा, म्हणजे तेव्हाची होती. तुला परत आता फ्लॅशबॅकमध्ये मी परत जाते आता या प्रश्नाचं उत्तर शोधताना. तर 4थीला असताना मी आमच्याकडे एक प्रवचनकार आले होते आणि त्या प्रवचनकारांनी आमच्या मंदिरामध्ये मूर्तीच्या समोर ते प्रवचन असायचं, म्हणजे मंदिरामध्ये. तर त्यावेळेला मी त्यांना म्हणाले की तुम्ही आताच सांगितलं की जीवामध्ये, ज्याच्यामध्ये जीव आहे त्याच्यामध्ये परमेश्वर असतो, मग ह्या मूर्तीच्या समोर आपण मूर्तीला का पुजतो? त्याच्यामध्ये जीव कसा असेल? त्याच्यामध्ये जीव नाही तर मग परमेश्वर कसा असेल त्यामध्ये? आणि मग ती तर घडवलेली मूर्ती आहे शिल्पकाराने, आणि मग तुम्ही देव कसं काय त्याच्यात हे करता? तर ते त्यावेळेला मला म्हणाले होते की पूर्वी मला नाही, आज मी तुला सांगू नाही शकणार, पण तू त्याचा शोध घेशील, तू शोध त्याच्यासाठी तू हे. हा. आणि त्यानंतर मला पूर्ण तो प्रश्न सारखा सतावत होता की देव कशात आहे, कुठे आहे? आणि नंतर मग विपश्यनेच्या वेळेला माझ्या 9व्या दिवशी एक अनुभव आला की माझ्या हृदयामध्ये असलेला जो प्रकाश आहे, जी शांती आहे, जे चैतन्य आहे, तो म्हणजे परमेश्वर आहे. बाहेर देव कुठेही नाहीये, कशातच नाहीये. आणि मग त्यानंतर परत दुसऱ्यांदा म्हणजे ह्या विचारातून अध्यात्माचा अभ्यास सुरू केला आणि मग त्यामध्ये भगवद्गीतेतही मला परमेश्वर दिसायला लागला, पिंपळाच्या झाडातही चैतन्यात परमेश्वर दिसायला लागला. आणि मग त्या सगळ्या गोष्टीचा असा प्रवास करत असताना एक गोष्ट जाणीवपूर्वक लक्षात आली की ज्या गोष्टीसाठी माझा जन्म झालेला आहे ती गोष्ट मला, म्हणजे माझी डेस्टिनी मला घेऊन जाणार आहे, माझं नशीब तिकडे मला घेऊन जाणार आहे. आणि जे मी काम करणार आहे ते ह्या परमेश्वराला अर्पण करणे इतकं ते पवित्र झालं पाहिजे, हे मी त्यावेळेला बांधलेली खूणगाठ होती. आणि तोपर्यंत मला स्वप्नातही वाटलं नव्हतं कधी काळी मी प्रकाशिका होईल, लेखिका होईल, माझे परदेशात अनेक कार्यक्रम होतील, किंवा हे मी स्वप्नात सुद्धा पाहिलं नव्हतं. नंतर हे सगळं छान बदल हा बदल तुमच्यात विपश्यनेनंतर आला घडला. मला आता दुसरा प्रश्न विचारायचा, तुमचा आवडता लेखक कवी कोणता आणि तुमचं कुठलं पुस्तक तुम्हाला जास्त आवडतं? खरं तर ही 23 पुस्तकं म्हणजे माझे अपत्य आहे. आणि आईला एखाद्या विचारलं तुला कुठलं मुलं जास्त आवडतं तर तिला ते नाही सांगता येणार, कारण तिला सगळेच तिचे मुलं आवडते असतात. तर माझ्या प्रत्येक पुस्तकामध्ये मी आता तुला ते म्हणाले ना की प्रत्येक गोष्ट करायची ती परमेश्वराला अर्पण होईल त्या पवित्र भावनेने करायची आहे. तर त्यामुळे जी पुस्तकं लिहिली ती इतकी मनापासून लिहिली, उत्कृष्ट झाली आणि आजही वाचकांचे खूप चांगले त्याच्यावर प्रतिसाद येत आहे. तर मना दार उघड ह्या पुस्तकाबद्दल ऐकायचं आहे. म्हणजे तुम्ही खूप पॉझिटिव्ह, सकारात्मक तुमचं सगळी विचारसरणीच आहे, तर त्याबद्दल
मन मन दारुगड ही माझ्या आयुष्याची गीता आहे असं मी म्हणते, की जे मला अनुभव आले, ज्याच्यातून मी घडले, ते मी त्या पुस्तकामध्ये लिहिले. अनेक वर्ष त्याचं लेखन खरं तर चालू होतं आणि ते पुस्तक कोरोनाच्या आधी नेमकं प्रकाशित झालं आणि ते इतक्या सोप्या साध्या शब्दामध्ये मला लिहायचं होतं की जे छोट्या मुलांना पण कळेल वाचून किंवा मोठ्यांना पण कळेल, वृद्धांना पण कळेल आणि सगळ्यांना त्याचा काहीतरी फायदा होईल. आणि त्या आधी मी हाडाची कवयित्री आहे असं मला वाटतं, कारण जेव्हा मी कवितेविषयी विचार करते तर ते मी सांगते की माझ्या अंतरात्म्याचा आवाज आहे माझी कविता म्हणजे. तर ती कविता मला म्हणजे खूप मी कवितेमध्ये जास्त रमलेली असते, पण त्याबरोबर मी कधीही लिहिली आणि कारण जेव्हा आशय आपला कवितेमध्ये मावत नाही ना त्यावेळेला आपण कथा लिहितो, लेख लिहितो आणि जेव्हा कथेमध्ये आपण म्हणजे जो तो आशय मावत नाही तेव्हा कादंबरी लिहितो. तर असे ते एकमेकांच्या म्हणजे हेच आहे, तसं काही साहित्याचं हे नाही आहे की. पण मी एकदा गिरीजा किरणला प्रश्न विचारला होता की ताई तुम्ही एवढे 100पेक्षा जास्त पुस्तकं लिहिले आणि कविता का नाही बरं लिहिली, कारण सगळंच लिहिलंय पण कविता का नाही लिहिली. तर त्यावेळेला त्या मला म्हणाल्या त्या कविता लिहिणं खरंच सोपं नाही आणि ज्या कविता मी लिहिल्या त्या मला असं वाटलं नाही की त्या उंचीच्या आहेत त्या आणि त्या दर्जाच्या आहेत, म्हणून मी त्या कवितेच्या भानगडीत पडले नाही. तर माझ्या नशिबाने मला सगळेच प्रकार लिहिता आले. मला जे वाटतं ते मी लिहिते, जशी उत्स्फूर्त हे येते ते मी पहिली कविता कधी केली? पहिली कविता मी कॉलेजमध्ये असताना BA ला असताना केली आणि ती कविता होती डोळ्यांची भाषा आणि ती खूप सगळ्यांना खूप आवडली. ती कविता आमच्या कॉलेजमध्ये खूप फेमस झाली होती अगदी आणि मला त्याच नावाने नंतर बोलायला पण लागले होते. तर ही डोळ्याची भाषा लिहिणार आहे. डोळ्यांच्या या निशब्द लहरी सांगून जातात सर्व काही, पापणी झुकतात खाली, छेटा उमटतात गालावणी, लाजेचे ते भाव पाहुणी, प्रीतीच्या झुळतात तारा, डोळ्यांची ही किमया हे पाहून घे जरा. अशा प्रकारची कविता होती. ती पहिली कविता होती. खूप छान, खूप छान. आणि कविता तुम्हाला पाठ पण आहे. हे कविता तर खूप पाठ आहे आणि तू आता मना दारुगडचा हे विचारलं होतंस तर त्याच्याविषयी मला थोडंसं आणखी एक गोष्ट सांगायला आवडेल की तसे मला पुरस्कार खूप मिळाले, पण वाचकाची प्रतिक्रिया हे माझ्यासाठी सगळ्यात मोठा पुरस्कार असतो. एक दिवस एका बाईचा फोन आला आणि फोनवर म्हणाले की लता कुठे तुम्हीच का? तर म्हटलं होत आहे. तर आधी रडल्या आणि नंतर मला वाटलं त्यांना काहीतरी प्रॉब्लेम असेल, कारण मी तसं काउन्सिलिंगचं काम करत असल्यामुळे बरेचसे तसेही फोन येतात. तर म्हटलं काय झालंय काही तुम्हाला काही सांगाल का? तर मला म्हणाले अगं तुमचं मना पुस्तक वाचलं आणि माझा मुलगा 1 वर्षापूर्वी वारला, 4 महिनेच लग्नाला झाले होते, त्याला डेंग्यू झाला होता, 1 वर्षापासून मी डिप्रेशनमध्ये होते, सायकॅट्रिकची ट्रीटमेंट घेत होते आणि आज मी पहिल्याने देवापुढे दिवा लावला कारण मी तुमचं पुस्तक आज संपवलं. तर ही माझ्यासाठी खूप मोठी प्रतिक्रिया सगळ्यात मोठा होता आणि माझ्या आयुष्याचा प्रवास कुठेतरी एक टप्पा मला मिळाला असं मला वाटलं. त्यामुळे किंवा मी जे लिहिलं आहे त्याचा आज कुठेतरी उपयोग आणि मग खूप लोकांच्या नंतर मग ते जसे वाचलं गेलं पुस्तक तशा मला खूप चांगल्या प्रतिक्रिया आल्या आणि त्यांनी मला आवर्जून हेही सांगितलं की मी माझ्या सायकॅट्रिस्टला सांगितलंय मला आता ट्रीटमेंटची गरज नाही आणि तुम्ही इतर पेशंटसाठी पुस्तक द्या म्हणून. तर ही त्या पुस्तकाची शब्दांची ताकद असते. तेच मी तुम्हाला विचारणार होते की पहिला सन्मानित पुरस्कार कुठल्या पुस्तकाला मिळाला? ह्याच पुस्तकाला तसं खरं तर आता ना म्हणजे सन्मानितच सगळेच पुरस्कार होते, पण 2016 मध्ये एका वर्षामध्ये मला 16 राज्यस्तरीय पुरस्कार होते. 8-9 बिनभिंतीच्या शाळेला होते. बिनभिंतीच्या छोट्या मुलांचा एक बाल कथा संग्रह आहे तर त्याला होते आणि त्या काळामध्येच कविता संग्रह पुन्हा नवीन कविता संग्रह आला होता, त्याला 8-9 पुरस्कार त्या वर्षातले होते. उत्कृष्ट प्रकाशिकेसाठी मला 2-3 पुरस्कार त्या वर्षात मिळाले. म्हणजे 2016 हे वर्ष मला सगळ्या पुरस्कार मिळेल म्हणूनच त्या काळामध्ये करायचे. अरे ना पुरस्कार म्हणजे आज एक कुठे एक असं होतंय कसं काय म्हणजे असं झालं.
तुम्हाला प्रकाशिका व्हावे असे का वाटले? आणि नुकतंच तुमचं आता 300वं पुस्तक भरारी प्रकाशनने प्रकाशित केलं, तर हा खूप मोठा पल्ला आहे. तर त्याच्याबद्दल तुमच्या भावना काय आहेत आणि पुढचं तुमचं ध्येय स्वप्न काय आहे? तर स्वप्न वगैरे असं काही हे नाहीये, कारण स्वप्न पाहणं ही खूप चांगली गोष्ट आहे. पण मला एकच स्वप्न आहे की लिहिता लिहिता मी हे जग सोडावं, हे माझं स्वप्न आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे बाल साहित्याची तर खरं इतकी मजेशीर सुरुवात झाली होती ना, ते तर नाही, ते तू प्रकाशिकेचा विचार सुरुवातच तिथून झाली होती. ते आधी बाल साहित्यातच पहिली प्रकाशित. तर मला एक दिवस मी प्लॅटफॉर्मवर उभी होते आणि मला मुलांना गिफ्ट द्यायचे होते. चांदोबा आणि चंपक ही पुस्तकं पाहिजे होती. तर मी विचारलं स्टॉलला की मला चांदोबा आणि चंपक लहान मुलांची मासिकं पाहिजे आहे. ते म्हणाले अहो ती कधीचीच बंद झाली आहे. अरे म्हटलं मग मुलांनी काय वाचायचं? तर ते म्हणाले की मग मुलांनी काय वाचायचं ते तुम्ही विचार करा ना. आणि मग ते तुम्ही विचार करा म्हटल्यावर ट्रेनमध्ये बसले आणि ट्रेनमध्ये बसल्यानंतर माझ्या डोक्यात आलं की अरे मग आपण नाही विचार करणार तर कोण करणार आणि मुलांनी काय वाचायचं. मग मी त्या दिवशी घरी आले. दुसऱ्या दिवशी माधवी ताईंना भेटले, माधवी कुर्ते, त्यानंतर सुन आवड एकनाथ आवड बालसाहित्यिक, सुमन नवलकर, मुक्ता केने, ही सगळी बालसाहित्यिक मंडळी ओळखीची होती. त्यांना एकत्र केलं. त्यांना सांगितलं की प्रत्येक विषयावर आपण जर तुम्ही लेख लिहिले तर मी मासिक लहान मुलांसाठी काढू शकते. आणि त्या काळामध्ये पत्रकार अशोक शिंदे ही माझ्या ओळखीचे होते. तर ते म्हणाले, मी त्यांना विचारलं की ते कसं बाल साहित्य म्हणजे मासिक सुरू करायचं, मग त्याची नोंदणी कुठे करायची किंवा त्याचं टायटल कसं मिळवायचं, ते कसं आपल्याला मिळतं. मग त्यावेळेला त्यांनी सांगितलं की मी हे तुम्हाला करून देऊ शकेल. दिल्लीवरून त्याचं टायटल आपल्याला रजिस्टर करून घ्यायला लागतं. आणि मग मी ते सगळं प्रोसिजर करून घेतली आणि तारेंचे जग हे नाव मला लहान मुलांच्या मासिकासाठी मिळालं. नंतर प्रश्न आला की सगळ्यात चांगल्या घरातली सगळी मुलं किंवा आज ग्रामीण भागातली मुलं पण इंग्लिश माध्यमात आहेत. मग नुसतं मराठीतून आपण जर मासिक लिहिलं तर हे मुलं कसे वाचतील किंवा इंग्लिश मुलांना काय वाचायला मिळेल. म्हणून मग इंग्लिश आणि मराठी दोन्ही मध्ये ते मासिक मी सुरू केलं, चेरीलँड नावाचं. त्याला परत दुसरं रजिस्ट्रेशन करायला लागलं आणि नुकतंच मला दिवाळीच्या आधी त्याचं हे जे शीर्षक होतं चेरीलँडचं ते मिळालं होतं. माझा पहिलाच अंक दिवाळी अंक म्हणून काढायचं मी ठरवलं. धडपड करून काही जाहिराती मिळवल्या आणि माझ्या ओळखीचं त्यावेळेला प्रकाशक कोणी नव्हतं किंवा माहिती नव्हतं कुठून प्रिंट होते किंवा कुठे छापलं जातं किंवा कसं छापलं जातं. फक्त एक ओळखीच्या होत्या की त्या स्वतः बाल मासिकही काढत होत्या आणि महिलांसाठी मासिकही काढत होत्या. मग त्यांना मी फोन करून भेटून आले त्यांना आणि त्यांना सांगितलं असं असं आहे, मला मासिक काढायचं. त्या म्हणाले हो मी काढेल आणि त्याचं वितरण पण करेल आणि वितरण करून आपण नंतर हे करूया, रिकव्हरी करूया. पण मला यामध्ये खूप वाईट अनुभव आला आणि इतका वाईट अनुभव आला की मला जास्त टच याचं झालं की मला कोणतरी फसवते आणि ही फसवण्याची जी भावना आहे ती भावना मी पचवू नाही शकले की मी फसवली गेली तर असे इतर कितीतरी फसवले जातील. तर यासाठी मला काहीतरी केलं पाहिजे. मग पुढचा अंक मी स्वतःच काढला. एक विजय तावडे म्हणून ओळखीचे होते आपल्या पार्टीमध्ये आणि विजयनगरला अंधेरीला इथेच एक मुलगी टायपिंगचं काम करत होती आणि माझं क्रिएटिव्ह हे असल्यामुळे मला ते जास्त चांगल्या प्रकारे जमू शकतं हे मला माहिती होतं. मग तिच्या बरोबर बसून ते मासिक तयार करायचं, नंतर ते करेक्शन तुमची जिद्दच दिसते, खूप जिद्दीनेच केलंय. आणि मग त्याच्यानंतर जेव्हा 8-9 ते मासिक झाले तर त्यावेळेला माझ्या लक्षात आलं की मी प्रकाशनाचे काम चांगलं करू शकते. बऱ्याच कविता लिहून झाल्या होत्या आणि मी आहे तिथे हा कविता संग्रह चेरीलँडचं ते मासिक आणि ताऱ्यांचे जग हे दिवाळी अंक पहिला प्रकाशित केला यशवंत देवांच्या हस्ते. तर ते 3 गोष्टी एकाच वेळेला मी प्रकाशित केल्या. त्याच्यामुळे मला वाटलं की मी संपादन, प्रकाशन आणि लेखन आत्मविश्वास वाढला.
स्वातंत्र्यवीरावर एक पुस्तक अगदी सातत्याने काढतात. ते म्हणजे कसं, म्हणजे काय मनात, आणि म्हणजे ते कसं जमवतात? MA असताना मला सावरकरांचे जन्मग्रंथ अभ्यासाला होतं. कुठेतरी स्वातंत्र्यवीर सावरकरांचं एक वाक्य वाचलं होतं की देहापासून देवाकडे जाताना मध्ये एक देश लागतो आणि त्या देशाचं आपण काहीतरी देणं लागतो. हे देणं घडण्यासाठी आणि त्या काळामध्येच मादाम कामा हे पुस्तक मी प्रकाशित केलं होतं. तर पुस्तक प्रकाशित केलं त्यावेळेला म्हणजे मी इतके अस्वस्थ झाले की हे क्रांतिवीरांनी एवढं चांगलं काम केलेलं आहे, अनेकांनी रक्त त्यासाठी सांडलेलं आहे, अनेक शहीद झालेले आहे आणि त्यांचा इतिहास जर आपण म्हणजे विसरलो तर आपण काहीतरी ह्या देशाचं देणं लागतो याच्यात कमी पडू. जर 15 ऑगस्टला फक्त झेंडावंदन करून आणि हे करून 26 जानेवारीला आपण राष्ट्रध्वज फडकवून जर आपण करत असो तर ते बरोबर नाहीये. तर मग आणि पूर्वीपासून माझं हे होतं की इतरांनी काय करावं त्यापेक्षा मी काय करू शकते हे जास्त महत्त्वाचं होतं माझ्यासाठी. तर मग मी ठरवलं की जर हे मुलांना माहिती किंवा यांचं जर योगदान उद्याच्या पिढीला जर समजायचं असेल तर यासाठी आपल्याला पुस्तक काढले पाहिजे. मग स्मिता भागवत मला भेटल्या, कारण त्या कॅनडाला असतात, खूप मोठ्या लेखिका आहेत आणि त्यांच्या आई वडील दोघे स्वातंत्र्य लढ्यात असल्यामुळे त्यांना तो इतिहास खूप चांगला माहिती होता आणि त्यांच्याकडे खूप त्याबद्दल अभ्यासही त्यांचा होता. त्याच्यामुळे प्रत्येक वर्षी मग त्यांनी पुस्तकं लिहिली आणि मी प्रकाशित केली. ही सगळी पुस्तकं त्यांचीच होती? हो, म्हणजे 5 पुस्तकं त्यांची होती. आधी स्वातंत्र्यवीर सावरकरांची पत्रकारिता हे पुस्तक काढलं, त्याच्यानंतर मादाम कामा काढलं आणि नंतर 4 पुस्तकं त्यांनी केली. म्हणजे आणि हे 7वं पुस्तक मी लिहिलं. हे यासाठी मी लिहिलं की एक दिवस मी आता PhD SNDT विद्यापीठातून करत असल्यामुळे एक दिवस SNDT विद्यापीठात गेले आणि तिथे खाली बीडच्या खालीच म्हणजे एंट्रन्सला आमच्या ज्या कुलगुरू आहेत SNDT विद्यापीठाच्या चक्रधर मॅडम, त्यांचा फोटो आणि त्यांच्या बाजूला होतं नारीशे नारायणी. अरे म्हटलं नारीशे नारायणी हा शब्दच मला इतका भावला की मग माझ्या डोक्यात आलं की आपण ह्या नारायणी शोधूया स्वातंत्र्य लढ्यातल्या. आणि मग त्याचा अभ्यास करायला लागले आणि त्यावेळेला मला कळालं की स्त्रियांनी इतकं मोठं योगदान दिलेलं आहे स्वातंत्र्य लढ्यामध्ये की त्यांच्या योगदानाशिवाय हा लढा पूर्ण होऊ शकत नाही. त्यामध्ये इतकं म्हणजे आपल्याला झाशीची राणी माहिती आहे, पण झाशीच्या राणीला सहकार्य करणारी झलकारी बाई झाशीच्या राणीपेक्षाही शूर होती आणि झाशीच्या राणीच्या समोर त्या लढाईच्या म्हणून झाशीच्या राणी सुरक्षित राहत होत्या हे आपल्याला माहितीच नव्हतं. मग अशा अनेक भारतामध्ये छोट्या छोट्या राज्यामध्ये जशा राण्या होत्या या लढ्यामध्ये तशा सर्वसामान्य स्त्रियाही होत्या, दलित मुलीही होत्या, 7, 16, 14, 15 वर्षाच्या मुली शहीद झालेल्या होत्या आणि तो इतिहास माझ्या अंगावर आला. सगळे शहारे तुम्ही कुठून शोधून काढला हा सगळा इतिहास, म्हणजे कुठे त्याचे साक्ष? सुरुवातीला मी त्या लढ्याची अनेक पुस्तकं मराठीतून जी उपलब्ध होती ती आणली, पण मला मराठीमध्ये जे हवं होतं ते मला मिळतच नव्हतं, कारण स्त्रियांचा तो इतिहास पुढे आलेलाच नव्हता किंवा मराठीमध्ये तो आलेलाच नाहीये तेवढ्या मोठ्या प्रमाणात. हा तर झाशीच्या राणी बरोबर अजून मॅडम कामा किंवा मग आपल्या ह्या गुप्त रेडिओ चालवणाऱ्या उषा मेहता यांच्याबद्दल थोडीफार माहिती मिळाली. पण मला उदादेवी पाशी ही मुलगी आणि तिचं ते धैर्य, तिच्याबरोबर आणखी दुसऱ्या ज्या वादात वगैरे हे आहेत तर त्याची माहिती मला इथे मिळत नव्हती. मग नंतर मी हिंदी पुस्तकं किंवा त्या भागामध्ये ज्या भागामध्ये त्या शहीद झालेल्या आहेत किंवा जन्मलेल्या आहेत त्या भागामध्ये त्या हिंदी काही लेखकांनी त्यांच्यावर लिहिलेलं होतं साहित्य. त्या साहित्यामध्ये मला काही माहिती मिळाली, काही आपल्या याच्यावर किंडलवर PDF काही मिळाल्या. तर अशा प्रकारे मग ते मी त्यांच्या आयुष्याचे काही टप्पे, कारण मला आजच्या मुलींना किंवा स्त्रियांना की तो इतिहास नाही सांगायचा 1857 किंवा 58चा, तर मला त्या स्त्रियांनी काय केलंय किंवा त्यांचं योगदान काय आहे क्रांती लढ्यामध्ये आणि याच्याबरोबर स्त्री ही किती म्हणजे स्त्रीमध्ये काय शक्ती असते किंवा स्त्री काय करू शकते
हे मुलींपर्यंत पोहोचायचं आहे. म्हणून त्या दृष्टीने मी ते टप्पे काढले आणि त्याच्यावर माझ्या शब्दामध्ये मी लिहिलं. म्हणजे झाशीची राणी माझ्याबरोबर बोलतीये, मी तिच्याबरोबर गप्पा मारते किंवा ती तिचा इतिहास सांगते मला, तर मला अशा पद्धतीने मला लिहायचं होतं मुलींसाठी द्यायला. तर अशा पद्धतीने ते पुस्तक लिहिलं आणि त्या 15 ऑगस्टला मी प्रकाशित केलं. हे पुस्तक म्हणजे सगळी माहिती काढून प्रकाशित करणं किती वेळ गेला, म्हणजे किती ह्याच्यात पूर्ण झालं? साधारण 3 ते 4 महिने मला लागले त्या कामासाठी. पण तरी माझं असं पूर्ण समाधानकारक अजूनही मला वाटत नाहीये, कारण कितीतरी हातातून सुटल्यात असं वाटतंय मला. नाही, अजून खूप आहे. तर पुढच्या वर्षी जर काढलं तर दुसरा भाग त्यावर मी काढेल. पण वेळ मात्र भरपूर गेला, कारण ते मला करायचं होतं आणि ते मी केलेलं आहे. खूप छान आहे पुस्तक, मी पाहिले. आता तुम्ही PhD करता, तर कुठल्या विषयामध्ये करता आणि तोच विषय का घेतला? PhD करणं खूप सोपं आहे तसं मला वाटतं, पण विषय निवडणं खूप अवघड आहे. कारण विषय निवडीसाठी जवळजवळ मला 6 महिने लागले. कारण एक तर त्या विद्यापीठात त्या विषयावर PhD झालेली नाही पाहिजे. दुसरी गोष्ट म्हणजे एखादा तुम्ही साहित्यिक निवडला तर त्या साहित्यावर रेफरन्सेस किती आहेत किंवा किती लिहिलं गेलेलं आहे, समीक्षा किती झालेल्या त्या साहित्याच्या त्यांच्या, तेही पाहिजे. त्याबरोबर तुमची आवड काय आहे हेही लक्षात आलं पाहिजे. नंतर मग मी ठरवलं की बाल साहित्यावर फारशी PhD केली जात नाही किंवा बाल साहित्याचं खूप संशोधन केलं जात नाही आपल्याकडे, तर आपण मग बाल साहित्य घेऊन त्याच्यावर संशोधन करूया. तर मग माझे गाईड यशवंती विद्यापीठातले सगळ्यात चांगले गाईड आहेत डॉक्टर रामटेके, सुनील रामटेके. तर मी त्यांना बोलले, तर ते म्हणाले की बाल साहित्य तुम्ही करू नका, कारण तुम्हाला गायडन्स मी काय करणार, म्हणजे माझा विषय नाही किंवा माझा प्रांत नाही आहे, तर मग दुसरा विषय घ्या. तर माझा अध्यात्माचा अभ्यास चांगला होता आणि MAच्या शेवटच्या वर्षाला एक आम्हाला रिसर्चचा पेपर होता संशोधनाचा. त्यामध्ये एकनाथांच्या भारुडांवर मी छान संशोधन केलं होतं, म्हणजे 100-150 पानामध्ये झाले होते. तर एकनाथांच्या भारुडातील स्त्री व्यक्ती एकाच फक्त मी त्यामध्ये निवडल्या होत्या. तर सरांना म्हटलं मी यामध्ये कंटिन्यू PhD करते. तर मला त्यावेळेला आमचे गाईड म्हणाले की अध्यात्मावर आतापर्यंत खूप झालेला आहे, तुम्हाला काहीतरी असा वेगळा विषय तुम्ही घ्यायला पाहिजे असं मला वाटतं. मग मी नीरजाचं हे केलं होतं की नीरजावर त्यांच्यावर PhD नव्हती, त्यांच्यासमोर साहित्यावर झाली. आणि नंतर मग मला असं वाटलं की नीरजाचं साहित्य माझ्यासाठी योग्य नाही, कारण माझं जे माइंडसेट आहे किंवा माझी जी लिखाणाची शैली आहे किंवा मी जे विचार करते ते मी तिथे नाही करू शकणार. मग मी त्यांना न्याय नाही देऊ शकणार. मग मी नागो महाराजांवर शेवटी हे केलं, आमच्या गाईडला विचारलं की कोणी केलेलं आहे का आपल्या विद्यापीठातून. ते म्हणाले एका मुलीने घेतलं होतं 8-9 वर्षापूर्वी, पण तिने काही केलेलं नाही आहे त्यामध्ये काम, आणि 8 वर्षानंतर तो विषय रद्द होतो, त्याच्यामुळे तुम्ही घेऊ शकता. आता मी नागो महाराजांवर रिसर्च करते. तुम्हाला खूप शुभेच्छा यासाठी. आणि तुम्ही तुमच्या पुस्तकांची यादी बघितली तर त्यात गिरजागीर, शिरीष पै यासारख्या नामवंतांचा समावेश आहे. तर बऱ्याच नवोदित लेखिका पण आहेत. तर मला विचारायचं होतं की असे मोठे प्रकाशक ते नवोदित लेखकांना नाही ठरवले, तर तुम्ही त्यांच्यासाठी काय मार्गदर्शन, पुस्तक काढायचं असलं तर नवोदित लेखकांना करून काय मार्गदर्शन? मी प्रकाशन व्यवसाय त्याच्यामुळे सुरू केला आहे की नवोदित लेखकांसाठी मला चांगलं मार्गदर्शन करता येईल. आणि सगळ्यात महत्त्वाचं निशा हे आहे की आजच्या क्षेत्रामध्ये प्रकाशक आणि लेखक यामध्ये पारदर्शकता राहिलेलीच नाही आहे, किंवा ते व्यवस्थित गायडन्स करत नाही, किंवा लेखकाला पहिल्या पुस्तकाच्या वेळेला माहितीही नसतं की काय कसं पुस्तक करायचं किंवा कुठे जायचं, काय अप्रोच करायचं, किंवा ही प्रोसिजर काय आहे, किंवा कशा पद्धतीने आज पुस्तकं इतकं म्हणजे वाईट वाटतं सांगताना की मराठीची पुस्तकं विकलीच जात नाही, कोणी विकतच घेतली जात नाही ही पुस्तकं कुठे. आणि एवढा खर्च पण वाढलेला आहे. GST 12% GST 12% 18% काही GST आहे त्यावर. त्याच्यानंतर GST तर आता पुस्तकावर आहे, त्याच्यामुळे कागदाच्या किमती भयानक वाढलेल्या आहे. कोरोनाच्या आधी जो 30-35 रुपये किलो कागद होता तो आता 80 ते 70 रुपये किलो आम्हाला घ्यायला लागतो.
एवढा फरक झालेला आहे. बरं त्या प्रमाणात आता पूर्वी आम्ही जे पुस्तकं काढत होतो तर 500 पुस्तकं काढायचो आणि 1 वर्षभरात साधारण ते खपवायचो. पण आता 200 पुस्तकं सुद्धा खपली जात नाही. मग ते मुंबईच्या घरात ठेवायचे कुठे काय हाही प्रश्न असतो. म्हणून आता एक चांगली गोष्ट झालेली आहे की डिजिटल प्रिंटिंगमुळे लेखकांना पाहिजे तेवढे पुस्तकं आम्ही काढून देतो. आम्ही स्वतः लेखकांना सांगते की तुम्हाला हवी तेवढीच पुस्तकं काढा, फारसा खर्च करू नका, कारण ती विकली जात नाही आणि उगीच मग ती याला त्याला वेळेला त्याला फुकट वाटली जातात आणि फुकट वाटूनही कोणी वाचत नाही. त्यामुळे तुम्हाला हवी तेवढीच पुस्तकं काढा, तेवढाच खर्च करा. डिजिटलवर वाचली जातात जास्त पुस्तकं, म्हणजे तुमचा काय अनुभव? कोरोनाचा काळ असा होता की त्या काळामध्ये सगळं ठप्प झालं होतं आणि मी स्वभावच असा होता मुळातच की काहीतरी जेव्हा प्रश्न येतात तेव्हा मी शोधायला सुरुवात करते. तर त्या काळामध्ये लेखकांना चांगला वेळ लिखाणासाठी मिळत होता आणि त्या वेळेला लेखक माझ्याकडे अप्रोच होत होते की आम्ही लिहिलंय, आम्हाला पुस्तक प्रकाशित करायचंय. पण म्हटलं काय आता करूया. तर मग मी माझी स्वतःची ई बुक वेबसाईट सुरू केली आणि कोरोनाच्या काळामध्ये मी 65 पुस्तकं प्रकाशित केली त्या काळामध्ये. आणि किंडल अमेझॉनवरती पुस्तकं आम्ही विक्रीसाठी पाठवली आणि जगभराचं जे वाचक आहे, जे आता पुस्तक वाचायचे आहे ते तिथून वाचू शकतात. कारण आपल्याकडे जसे वाचनालयाचे मेंबर असतात तसे जगभरातले जे बाकीचे मराठी माणसं बाहेर आहेत ते किंडलचे त्यांचे मेंबर्स असतात, ते किंडलवर पुस्तकं वाचतात. त्याच्यामुळे ज्याला वाचायचं ते पुस्तक तिथे अवेलेबल होतं. खर्चही खूप कमी येतो कारण पुस्तक फक्त तिथे प्रिंटिंगचा खर्चच नसतो ना त्याच्यासाठी. म्हणजे डिजिटलचा खर्च कमी असतो. हां, म्हणजे प्रकाशित करायचा खर्च कमी येतो, पण तुम्हाला पुरस्कारासाठी पुस्तकं पाठवायला लागतात, प्रकाशनासाठी पुस्तकं लागतात आणि हातात पुस्तक घेतल्याशिवाय आपल्याला ते पुस्तकाचं हे बरोबर समाधान नाही मिळणार. म्हणून मग काही कॉपीज काढा, मग किंडल अमेझॉनवर काही टाका. आणि आपल्यापेक्षा मला आता आणखी एक गोष्ट सांगायला आवडेल की अमेरिकेला एक वाचनालय आहे काँग्रेस म्हणून, तिथे माझी 45 टायटल जवळजवळ आतापर्यंत गेलेली आहेत. हा प्रवास असा घडत जातो, होत जातो आणि चालू असतो. साहित्य क्षेत्रात तुम्ही तर खूपच म्हणजे माहिती सांगितली आम्हाला, पण इतर सामाजिक कार्यात पण तुमचा सहभाग असतो, तर त्याबद्दल तुमचे काय अनुभव, म्हणजे तुम्ही कुठे कुठे सामाजिक कार्यास भाग घेता त्याच्याबद्दल? जिथं कमी तिथं आम्ही हे सूत्र एकदा हे केलं की मग, कारण कसं होतं माहितीये का, आपल्यासाठी तर आपण खूप काही करत असतो, पण जेव्हा इतरांसाठी जे आपण करत असतो तर एकदा मी आता परत तुला पुस्तकाकडेच घेऊन जाते की मदर टेरेसा यांचं पुस्तक वाचलं होतं आणि त्या पुस्तकामध्ये मी एक वाक्य वाचलं होतं, जेव्हा एखाद्या गरजू व्यक्तीला तुम्ही मदत करता तेव्हा मदतीच्या हाताबरोबर तुम्हाला तुमचं काळीजही देता आलं पाहिजे. आणि हे काळीज काय असतं द्यायचं किंवा त्याच्यातून काय समाधान मिळतं किंवा त्याच्यातून आपण इतरांना काय मदत करू शकतो, याच्यातून सामाजिक कार्य सुरू झालं. अनेक संस्थांवर, साहित्यिक संस्थांवर मी आहे पदाधिकारी आहे आणि त्यामधून समाजासाठी जेवढं करता येईल तेवढं करते. माझी स्वतःची एक संस्था आहे, तुला माहिती आहे, विश्व भरारी फाउंडेशन. विश्व भरारी फाउंडेशनच्या मार्फतही आम्ही अनेक सामाजिक उपक्रम राबवतो, साहित्यिक उपक्रम, संस्कार, असे सगळे प्रकार आपण घेतोच त्यामध्ये. तर असं करत राहायचं, करता करता इतरांना मदत करायची आणि जेवढं शक्य होईल तेवढं समाधान मिळवून घ्यायचं. मला वाटतं बरेच प्रश्न अजून कोणाला काही विचारायचं आहे का? तुझा मगाशी एक प्रश्न होता की शिरीष पैंनी पण तुमच्याकडे पुस्तकं किंवा गिरिजा किरांनी पण पुस्तकं. मी नवीनच होते त्या काळामध्ये प्रकाशन व्यवसायामध्ये आणि एक वसईला राहतात वाणीसर म्हणून राजेंद्र वाणी, त्यांचे मी लहान मुलांचे 2 पुस्तकं काढले होते आणि त्यांनी शिरीष पैंना ते पुस्तकं भेट दिले होते. एक दिवस सकाळी 8 वाजता शिरीष पैंचा फोन आला. त्या म्हणाल्या मला लता कुठेशी
बोलायचंय आता कुठे तुम्हीच काय म्हटलं. मी शिरीषबाई आधी म्हणाले मी शिरीषबाई बोलते. अरे बापरे म्हटलं शिरीषबाईचं नाव ऐकूनच मी जरा थोडी भांबावल्यासारखी झाली आणि म्हटलं काय बोलू यांच्याशी. तर त्यावेळेला म्हटलं हो ताई मी लता कुठेच बोलते, काही काम होतं का. अगं तू ती सुंदर पुस्तकं प्रकाशित केली आहेस, तू मला भेटू शकशील का. मला चालता येत नाही तर मी स्वतः आले असते, तू जर आली तर मला तुझ्याशी बोलायचं आहे. मग त्यावेळेलाच मी त्यांच्याकडून पत्ता घेतला आणि त्यांच्या घरी गेले. त्या आत गेल्या कपाटातून एक छोटी वही आणली आणि मला म्हणाल्या मी कॉलेजच्या काळात लिहिलेल्या ह्या माझ्या प्रेम कविता आहे, तुला तू म्हणजे प्रकाशकाची वाट पाहत होते आतापर्यंत, त्याला योग्य प्रकाशिका मिळाली, हे घे आणि माझं पुस्तक तू प्रकाशित कर. तर हे खूप कमी प्रकाशकाच्या वाट्याला असे क्षण येतात, तर माझ्या वाट्याला ते आलेले आहे. खरंच खूप वेगळी गोष्ट आहे त्याच्या. खूप कौतुकास्पद तुमचा हा पूर्ण प्रवास. म्हणजे अजून हे होत नाही म्हणजे किती एवढी मोठी भरारी तुम्ही इतक्या ह्याच्यामध्ये लहान वयातच मारले. अजून अधिक मनात काही प्रश्न पण आता मला वाटतं वेळेचं तर आता कोणाला विचारायचं का काही प्रश्न आपल्यापैकी जर कोणाला विचारायचं असेल काही तर विचारूया आणि नंतर मग तुमचा कवितेचा पण आपण हे करणार आहोत आणि काही श्रावणातल्या कविता किंवा आज तो कार्यक्रमच घेतलेला आहे तर त्याच्यावर थोडंसं जाता जाता आपण हे करूया. तुमचे स्वतःचे आवडते लेखक किंवा कवी कोण आहेत का की ज्यांच्यापासून तुम्हाला विचारला होता मी हा प्रश्न. हॅलो, माझे आवडते कवी आहेत मंगेश पाडगावकर आहेत, कुसुमाग्रज आहेत, कितीतरी आहेत, इंदिरा संत आहेत. अशा जे कविता ज्या रुजल्याला लहानपणी मनामध्ये तर ते कायम आवडते झाले. आणि हवं मराठी वगैरे त्यांच्या कथा मी खूप वाचल्या होत्या लहानपणी किंवा नाशिक फडके वगैरे, तर हे सगळे आवडते आहेत. तर मृत्युंजय का तर हे आता एक तर असं नाही की आवडतं सांगता येतं पण हे तर बरेच आहेत. इंदिरा संत तुमची आवडते. तुमच्या स्वतःच्या काही कविता आम्हाला ऐकायला हो त्याबद्दल आपण ऐकणारच आहोत. आपण पाऊस हा विषय आज घेतलेला आहे तर पावसामध्ये सहजच येतात अशा कविता. एक दिवस खिडकीत बसले होते आणि पाऊस छान सुरू झाला आणि ते इतकं सुंदर माझ्या दारामध्ये गुलमोहर आहे तर झोपेतनं उठले आणि त्या गुलमोहराच्या कळ्यांमधून ना जे थेंब टपकत होते ते तसेच त्यांनी पकडून ठेवले होते. असं वाटलं की हा पाऊस पहिला पाऊस ह्या गुलमोहराने माझ्यासाठी हातात तसाच झेलून ठेवलेला आहे. आणि तुला निशा सांगायचं की मी आईला माझ्या जेव्हा विचारलं होतं की माझ्या जन्माची काही आठवण आहे का, त्यावेळेला आई मला म्हणाली होती तू आज जन्माला आलीस ना त्या दिवशी खूप पाऊस होता, कारण 23 जून माझा वाढदिवस असल्यामुळे जूनमध्ये जन्म असल्यामुळे त्या दिवशी पाऊस होता म्हणाली खूप. तर पावसाबरोबरच मी जन्माला आले असं मला वाटतं, त्याच्यामुळे मला पाऊस हा खूप आवडतो. त्यामुळे तुम्हाला पावसाचंच खूप पावसाच्या तुमच्या कविताही भरपूर आहेत. खूप आहेत आणि त्या सहजच येतात, सुस्फूर्तपणे येतात आणि अनेक पावसाची रूप त्यामधून साकार पण होतात. आता एक दिवस परवा दिवशी पाऊस आला तर मला सहज आठवलं नेहमी येतो तसा तो आजही आला, नेहमी येतो तसा तो आजही आला, खिडकी बाहेर उभा राहून बोलवून मला लागला. अनोळखी नव्हतो आम्ही, ओळखत होतो एक दुसऱ्याला, अनोळखी नव्हतो आम्ही, ओळखत होतो एक दुसऱ्याला. भुलवून त्याच्या इशाऱ्याला मी त्याला आलिंगन दिलं आणि पावसाचं कवितेचं नातं दृढ होत गेलं. पावसाचं कवितेचं नातं दृढ होत गेलं. किंवा परत एखादी सर आली की असंही म्हणावं वाटतं येतोनी जातो परतूनी पाहतो पुन्हा पुन्हा पावसाळा, डोळे भरून मीही पाहते त्याचा तो सोहळा. असं डोळे भरून आपण तो सोहळा कायम मनात ठेवत असतो. एक दिवस घाटातून येत होते, कारण आता वेळ कमी आहे आपल्याकडे म्हणून थोडंसं त्याच्याकडे. तर घाटातून येत होते, तर घाटातून येताना मला
छान कवितेच्या ओळी आठवल्या त्या म्हणजे आठवत नाही कुठे बदललेलं कुठं वगळं वाटे काय अवकाळी पाऊस अशी माझी कविता आहे. मला तर ती आवडते. मी थोडी म्हणजे मुक्त छंदातली आहे पण ती मी सादर करते. अवकाळी पाऊस. तुझं झपाटलेपण, तुझा लहरीपणा, तुझा गडगडाट, तुझा थैथयाट दिसतो दुनियेला. म्हणून त्यांना नको असतोस तू. म्हणून त्यांना नको असतोस तू. तू येतोस तसा गारपीट करत, मारझोड करत. तू येतोसच तसा गारपीट करत, मारझोड करतोस. हातातोंडाशी आलेला भास हिसकावून येतोस. तुझा हलकासा शिडकावा, तुझा ओला सहवास, थंड गारवा देऊन जातो जीवनदार. पण तुला ते समजून घ्यायचंच नसतं. पण तुला ते समजून घ्यायचंच नसतं. तुझ्या पाठमोऱ्या आकृतीकडे पाहत डोळे लावून किती काळ रे बसायचं. तुझ्या पाठमोऱ्या आकृतीकडे पाहून किती काळ रे बसायचं. जेव्हा तू स्वप्नात येतोस इंद्रधनुष्याच्या कमानीवर बसून. जेव्हा तू स्वप्नात येतोस इंद्रधनुष्याच्या कमानीवर बसून. कित्येक महिन्यांची प्रतीक्षा जाते क्षणात मिटून. कित्येक महिन्यांची प्रतीक्षा जाते क्षणात मिटून. मग मी रसरस्त्या नवाळीतून मिलनाच्या आलाप छेडते. मग मी रसरस्त्या नवाळीतून मिलनाच्या आलाप छेडते. हिरव्यागार देहासी फुलांचा अंथरूण करून मनाच्या गाभाऱ्यात तुझी पूजा बांधते. मनाच्या गाभाऱ्यात तुझी पूजा बांधते. तेव्हा तुलाही यावंसं वाटतंच ना. तेव्हा तुलाही यावंसं वाटतंच ना. आणि मलाही मिठी घ्यावंसं वाटतंच ना. आणि मलाही मिठी घ्यावंसं वाटतंच ना. कसाही आलास तरी तुझ्या ओल्या देहाशी एकरूप हो. कसाही आलास तरी तुझ्या ओल्या देहाशी एकरूप होऊन मला रुचायचं असतं. माझं वांझोटेपण मिटवून मला श्रीपद मिरवायचं असतं. माझं वांझोटेपण मिटवून मला श्रीपद मिरवायचं असतं. खूप सुंदर. तुमच्या मुक्त छंदातल्या कविता अतिशय सुंदर असतात. म्हणजे त्याच्या आठवून आलेल्या आहेत. असं वाटतं की प्रत्यक्ष तुम्ही पावसाशी बोलताय. म्हणजे अशा मनातल्या कविता आहेत पावसाच्या आणि त्या मुक्त छंदात खूपच छान. खरं तर कविता छंदातही चांगल्या वाटतात, मुक्त छंदातही चांगल्या वाटतात. यावर्षी मुंबईत पहिला पाऊस 8 जूनला पडला. हो. सकाळी 7:30 पाहिल्या वाजून कविता. हो. ती कविता तीच मी म्हटलं ती कविता वाचा. त्याच्यावर मी कविता केली. मी शब्द वाचतो. शोधावी लागेल. तू असतोस खिडकी बाहेर आणि मी खिडकीच्या आत. तू असतोस खिडकी बाहेर आणि मी खिडकीच्या आत. मी बोलू लागते तू न बोलताच साथ देतोस. मी बोलू लागते तू न बोलताच साथ देतोस. तुझ्या माझ्यातला संवाद मग असा व्यक्त होतो. तुझ्या माझ्यातला संवाद मग असा व्यक्त होतो. तुझा अंगोपांग लगडलेला बहर पाहून उगीच मनात रंगपंचमी सुरू होते. तुझा अंगोपांग लगडलेला बहर पाहून उगीच मनात रंगपंचमी सुरू होते. उन्हाची काहिली होताना पाकळी पाकळी फुलवून येते. उन्हाची काहिली होताना पाकळी फुलवून येते. सांगत राहते तू काहीतरी. सांगत राहतोस तू काहीतरी अगम्य गूढ मला न उलगडणारी बोली. सांगत राहतोस तू काहीतरी अगम्य गूढ मला न उलगडणारी बोली.
पण आता मात्र आत मात्र चालू असते धुळवड, आत मात्र चालू असते धुळवड. कधीतरी मी अनुभवलेली. वादळ वाऱ्यातही तू जपून ठेवतोस कळ्या फुलांना तुझ्या सक्षम बाहू. वादळ वाऱ्यातही तू जपून ठेवतोस कळ्या फुलांना तुझ्या सक्षम बाहू. तेव्हा आठवते मिठीची ऊब पालवी फुटलेल्या कोवळ्या वयात अनुभवलेली. पालवी फुटलेल्या कोवळ्या वयात अनुभवलेली. रोमरोमातून फुललेला तो पाहून माझं मन पावसाहून साथ घालू लागतं. ओठांच्या पाकळ्या सुलगतात पावसाला आलिंगन देण्यासाठी. आणि तुझ्या हिरव्यागार पालवीत मला लपवू पाहतोस. आणि मग तुझ्या हिरव्यागार पालवीत मला लपवू पाहतोस. दुरून पाहताना तू भासू लागतोस. मला हवा तसा पुरुष देहधारी. तेव्हा मी विलीन होत जाते तुझ्या देहबोलीत. माझ्या अस्तित्वासकट. ही पण नेमकं छंदातली कळे. आता तुमची कविता. मला फक्त एवढंच वाटलं का पहिला पाऊस पडला आहे, आपण छत्री शोधतो, गमू शोधतो, कविता तर प्रत्येक वयात भेटणारा पाऊस वेगळा असतो. लहान मुलांना आपण लहानपणी प्रत्येकच जण आपल्यापैकी येणे पावसा तुला देतो पैसा झाला मोठा, पाऊस आला मोठा हे म्हणतच मोठे होतो. त्यानंतर अंगणातल्या तळ्यामध्ये बोटी जेव्हा सोडू लागतो तेव्हा पाऊस असं वाटतं की बोटी सगळे खेळायला माझ्याबरोबर रांगत येतोय पाऊस त्या थेंबाच्या पावलांनी. अशी कल्पना एका कवितेत मी केलेली आहे श्रावण महिन्याच्या. आणि श्रावण मासी ही कविता आमच्या शिक्षकांनी जेव्हा आम्हाला डोंगरावर नेऊन शिकवली. आमच्या शाळेच्या पाठीमागच्या बाजूला छोटीशी टेकडीवर एक दगडाचं मंदिर होतं. आणि त्या मंदिराच्या तिथे गवत फुलं आणि सगळं ते वातावरण असताना पंचमीच्या आदल्या दिवशी जेव्हा स्त्रिया वारुळ्याला जातात हातात तटकं घेऊन, त्या परिसरामध्ये श्रावण मासी कविता पावसामध्ये आमच्या शिक्षकांनी आम्हाला शिकवली होती. ती कविता कधीही म्हणजे विसरू शकत नाही. आणि ती कविता सहजच मला जेव्हा हे होते तेव्हा श्रावण मासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोवीकडे क्षणात येते सरसर शिरवे क्षणात ठुरी मिळवून पडे वरती बदका इंद्रधनुचा गोपनवेरी विनलासे मंगल तोरण काय बांधले लघु म्हणते कोणी भाषे कशा विसरतील ह्या कविता. तशीच गवत फुला ही कविता आमच्या शिक्षकांनी माझ्या राणावर नेऊन आम्हाला शिकवली होती. ती कविता ही आजही तशीच्या तशी स्मरणात आहे. गवत फुला रे गवत फुला असा कसा रे मला लागला सांग तुझा रे तुझाला मित्रा संगे माळावरती पतंग उडीत फिरताना तुला पाहिले गवतावरती हसता झुलताना विसरत गेलो पतंग नदीच्या विसरत गेलो मित्रांना हर्षून गेलं अशा तुझ्या बालपणात गेलं. ते बालपण आणि कविता आणि हे सगळं वातावरण अनुभवलेलं आहे. त्याच्यामुळे ह्या कविता तुम्ही छान बालपण अनुभवलेलं आहे. मी ग्रामीण भाग आणि शहरी भाग दोन्ही अनुभवलेला असल्यामुळे ते आपसुकच माझ्या सगळ्या साहित्यात उतरवलं. त्याचा इफेक्ट वेगळाच आहे. आम्ही इथे कारण इथे ना पाऊस तुम्हाला असा झपाटल्यासारखा नाही वाटत. आता मला जो शेतातला पाऊस आहे ना तो नेहमी झिम्माडतच येतो असं मला वाटतं, झिम्मा खेळतच येतो असं मला वाटतं नेहमी. आणि ते सगळे त्याचे सूर, त्याचा ताल, त्याची गीता ही आपोआपच आधीच मनात कुठेतरी सामावून जाते. बालकवींची कल्पना 70-80 वर्षापूर्वी सणात येते आज तुम्ही बघा ना ह्या 15 दिवसात तसंच श्रावण आहे अजूनपर्यंत. नाही बरोबर आहे ना. कारण ही गोष्टी आचरणामध्येच आहेत ना. ही कलाकृती ही आचरणामध्ये कलाकृती आहे. ती कधी संपूच शकत नाही. आता हिरवळीला मखमाली जे रूप दिलेलं आहे तर ते आजपर्यंत कुठल्याच कवीला किंवा कोणालाच आतापर्यंत हिरवळीला दुसरी उपमाच देता आलेली नाही.
तर ही जे येतं ते आपण त्याच्यासाठीच खास तयार होतं ते मला वाटतं. आणि त्याच्यामुळे त्या कविता, आता कुसुमाग्रजांची कविता कणा कविता आहे, तर अशा ज्या कविता आहेत त्या कविता नाही विसरता येत. पाऊस म्हटलं की त्या कविता आपोआपच येतात आणि आपोआपच आपण म्हणतो. किंवा अनेक गाणी आहेत, त्या गाण्यामध्ये आपण त्या पावसाच्या गाण्यामध्ये अनेक वेळा पावसाळ्यात रमतो. म्हणजे खिडकीत बसलेलो आहे, बाहेर पाऊस येतोय, हातात चहाचा कप आहे, समोर भाज्याची प्लेट आहे आणि त्याच्यात तो पाऊस जेव्हा पाहतो ना, तो पाऊस काही तरी वेगळाच पाऊस. पावसाची गाणी पण खूप आहेत आणि इतकी सुंदर ती अशी ऐकायला खूप छान वाटतं. पाऊस पडलाय तर श्रावणात घनगिरा आणि अशी गाणी. मला एक विचारायचं आहे, तुम्ही नादो महानवरांवरती पीएचडी करताय. तुम्ही स्वतः ग्रामीण भागातून आलात. नादो महानवर पण त्यांच्या रागातल्या कविता किंवा त्यामुळे तुमच्या मनात नादो महानवर एकदम कोणवर रुजलेले आहेत नादो महानवर. आणि त्यांच्या कविता वाचताना असं वाटतं की मी माझ्या शेतात आहे, माझ्या शेतातलं मी अनुभवते आहे आणि ते वातावरण मला तिथे मिळतं. त्याच्यामुळे मला खूप म्हणजे मजा येते तो अभ्यास करताना तेव्हा नादो महानवरचा रागातल्या कविता. आणि त्यांच्या पावसाळी कविताही खूप सुंदर सुंदर आहेत. गाणी लिहिलेली आहेत. चैत्र जय चित्रपटावर हो नाही, खरंच मला सगळ्यात जास्त त्या दिवशी आनंद झाला होता ज्या दिवशी मला रिसर्चसाठी तो विषय माझ्या गाईडने ऑफर केला. तो विषय खरं माझ्यासाठी सगळ्यात चांगला दिवस होता. तुम्हाला हे करायला लागले आणि हा तुमचा आवडता विषय माझ्या समोर आला. तुम्ही कविता सादर करता की? आणि नाही, आता वेळ संपत आलेली आहे. 6:30ची त्यांची वेळ आहे कार्यक्रम संपवायची आणि 6:30 वाजलेले आहे. मीच तुमच्या सगळ्यांच्या कवितांचं परीक्षण केलं. मला खरं कविता खूप आवडल्या सगळ्यांच्या. पण आपण काही मला थोडंसं जरा सुचवायचं पण आहे की एक कवयित्री आहे, नवीन कविता संग्रह प्रकाशित आहे, त्या अधिकारानं मी आपल्याशी सुसंवाद साधणार आहे. तर आपल्याला जर चांगलं कवी व्हायचं असेल तर चांगल्या कविता किंवा चांगल्या कवींचे कविता संग्रह वाचायला पाहिजे. आजही माझ्याकडे 200पेक्षा जास्त चांगल्या कवींचे कविता संग्रह आहेत. तर हेही आपण केलं पाहिजे. त्याच्यामुळे आपण कुठे आहोत, आपण काय लिहितो आहोत किंवा आपल्याला आणखी काय चांगलं लिहिता येईल, आपण हा विचार करायला पाहिजे. खरं तर मी जेव्हा कविता लिहिते त्यावेळेला मी हा विचार करते की आतापर्यंत जो कोणी विचार केलेला नाही आहे ना, तिथून माझी कविता सुरू झाली पाहिजे. तर ती आपण म्हणजे इतरांपेक्षा वेगळी होऊ शकते किंवा ती कविता ही आपली कविता आहे असं वाचकांना वाटलं पाहिजे की ही कविता आहे ना, ही कविता लता गुठेचीच कविता आहे. तर तिच्यावर आपली ही मोह उमटवली पाहिजे आपण. तर जिथून याचे विचार आपण नेहमी म्हणतो की जेव्हा वाचक काय शोधत असतो तर वाचक नेहमी सकसता शोधत असतो. असे खूप कवी कविता लिहितात पण त्या फार काही काळ टिकत नाहीत. आता सर मला म्हणाले की श्रावण मासिकलं ते जे एक वाक्य आहे सरसरेते, तर हे वाक्य कायम आपल्या मनात राहतं. तसंच आपण कवितेकडे तितक्याच सिरियसली बघितलं पाहिजे कविता लिहिताना की आपण हे कविता म्हणजे इतकी सहज येत नाही. मी त्याविषयी 4 ओळी माझ्या काही पुस्तकात लिहिलेलं आहे. उर चिरत नभाचा जशी वीज कोसळावी तशी भेट वेदनेची शब्दातून मला व्हावी. तप्त शब्दांचे निखारे ओघळत
पाली यावे, कवितेत कोरताना निखाऱ्याचे शब्द व्हावे. तर असे निखाऱ्याचे शब्द झाले पाहिजे तर ती कविता जास्त दर्जेदार असते असं मला वाटतं. हा विचारा तुम्ही माहिती आहे. कविता केली जाते की स्फूर्ते? कारण मी जे डेफिनेशन ऐकलं ते असेल ते इट इज कॉल्ड एज अ स्पॉन्टेनियस ओव्हरफ्लो ऑफ अ पॉवरफुल फिलिंग्स. इफ इट इज अ स्पॉन्टेनियस ती स्फुरली पाहिजे. याचं उत्तर तुम्हाला कवितेतूनच देऊ माझ्या. तुला काय होतं कविता लिही म्हणायला? तुला काय होतं कविता लिही म्हणायला? कविता लिहिताना काळीस्थळ हातावर ठेवावं लागतं. कविता लिहिताना काळीस्थळ हातावर ठेवावं लागतं. अंजावून गोंजावून वेदनांना आपलंसं करावं लागतं. तेव्हा कुठं कागदावर उतरते कविता. लिही म्हणून नाही ते पाहिजे कविता. कविता ही अशी आतून आली पाहिजे, उत्स्फूर्तपणे आली पाहिजे. म्हणूनच मी म्हणते ना ती कविता म्हणजे कवीचा अंतरात्म्याचा आवाज असतो. ती कविता श्रेष्ठ कनिष्ठ अशी काहीच नसते. त्या कवितासाठी ती कवीसाठी ती श्रेष्ठ असते. पण काही गोष्टी आपल्याला जाणून बुजून कराव्या लागतात. कारण तिचा आपल्याला दर्जा वाढवण्यासाठी किंवा मी लिहिते ते मी कुठपर्यंत आहे किंवा मी काय लिहिते, इतरांनी काय लिहिलं आहे, त्यांचं वेगळेपण काय आहे, श्रेष्ठ दर्जाच्या कविता काय आहेत, याचा जेव्हा आपण अभ्यास करतो ना त्यावेळेला आपण खूप चांगल्या कविता लिहू शकतो हे मात्र मी सांगू शकते. कारण पैलू पाडल्याशिवाय हिरा घडतच नाही. तर पैलू पाडवायचं लागतात. ती जरी उत्स्फूर्त प्रक्रिया असली तरी पण. तर तुमच्या कविता सगळ्यांच्या खूप चांगल्या प्रकारे मी वाचल्या आणि 2-2, 3-3 वेळेला वाचल्या त्या पण. तर तसा प्रतिसाद खूप कमी होता आणि त्याच्यातून निवडणं थोडंसं अच्छा असं आहे काय म्हणून. तर अंधेरी वाचनकर्त्याचा आज स्पर्धेचा निकाल जाहीर करते. उत्तेजनार्थ 3रे पारितोषिक प्रमोद मस्कर यांच्या कवितेला जात आहे. आलेत का? नाही आलेले काय. उत्तेजनार्थ 2रे पारितोषिक मोहिनी मंडलेकर. काय पण नाही उत्तेजनार्थ पहिले तिथून ठाण्यावरून आलेले. उत्तेजनानंतर पहिला आहे इंद्रपुरुष भारद्वाज. ते पण आलेले आहेत. त्यांच्या वतीने अतुल ठाकूर यांनी स्वीकारावं. उत्तेजनानंतर 3रं इंद्रपुरुष भारद्वाज. उत्तेजनानंतर पहिलं आहे सॉरी इंद्रपुरुष भारद्वाज आला नाही आहे. अतुल ठाकूरनी स्वीकारलं तरी चालेल. तिसरं पारितोषिक आवा होते. दुसरं शिल्पा शेळके.
पहिलं पाठ दुसरं आहे राधिका पंडित, पण त्या आल्या नाही येतात. त्यांच्या वतीने मला वाटतं मनोजनी स्वीकारावं. आता आपण कार्यक्रमाच्या शेवटाकडे जातं आणि मला असं वाटतं की याच्या पुढचा कार्यक्रम लता कुठे यांची PhD झाली तर आपण फक्त नातो महाराजांवर करूया. आणि शिल्पा शेखर आभार प्रदर्शन करतील, पण त्याआधी निशा होताना मी त्यांची एखादी कुठली तरी कविता वाचायचं विनंती करतो. श्रावण महिन्यातच नाही आज शेवटचा दिवस आहे श्रावणातलेच. उद्या श्रावणाची कविता एक आला श्रावण. ओल्या रेशीम घेऊन धारा, ओल्या रेशीम घेऊन धारा, रिमझिम बरसत आला श्रावण, रिमझिम बरसत आला श्रावण. सोन पावली हासत नाचत, सुगंध उधळत आला श्रावण. सोन पावली हासत नाचत, सुगंध उधळत आला श्रावण. कधी उन्हे तर कधी सावल्या, कधी उन्हे तर कधी सावल्या, लपाछपीचा खेळ रंगला. काळ्या काळ्या मेघांमधून अमृत शिंपत आला श्रावण, अमृत शिंपत आला श्रावण. इंद्रधनुचा गोपविहंगम सजले अंबर बांधून तोरण, इंद्रधनुचा गोपविहंगम सजले अंबर बांधून तोरण. तांबूस पिवळे किरण हळदुले, सुवर्ण उधळत आला श्रावण, सुवर्ण उधळत आला श्रावण. सरीवर सरी झरझर आल्या, भिजवून गेल्या अंगण सारे. सरीवर सरी झरझर आल्या, भिजवून गेल्या अंगण सारे. पागोळ्याचे मधुर संगीत मनास रिझवत आला श्रावण, पागोळ्याचे मधुर संगीत मनास रिझवत आला श्रावण. जाई जुईली मस्त मोगरा, कुंद कळ्याही बहरून आल्या. जाई जुईली मस्त मोगरा, कुंद कळ्याही बहरून आल्या. ओला चाफा मदमस्त भिजून गंध दरवळत आला श्रावण, ओला चाफा मदमस्त भिजून गंध दरवळत आला श्रावण. डोंगरमाळा जलात न्हाल्या, डोंगरमाळा जलात न्हाल्या, अवघी धरणी सजून गेली. हिरवाईची सुंदर स्वप्ने उरात सजवत आला श्रावण, हिरवाईची सुंदर स्वप्ने उरात सजवत आला श्रावण. आठवणींच्या हळव्या ओल्या सरीत भिजले तनमन सारे, आठवणींच्या हळव्या ओल्या सरीत भिजले तनमन सारे. ओठावरती श्रावण गाणी गोड गुणगुणत आला श्रावण, गोड गुणगुणत आला श्रावण, आला श्रावण. आपल्यापैकी गातात का कोणी आहे का गायक कोणी? भेट तुझी माझी स्मरते, कोणाला आठवत नाही. 4-5 वेळ फक्त गाऊन शेवट करूया आपण मस्त घेऊन. मग मंगेश पाडगावकर यांची भेट तुझी माझी स्मरते, धुंद वादळाची होती माणसाची. श्रद्धा मोहिते आहेत, त्यानंतर 5 मिनिटं तुमच्याशी बोलणार आहे. आपला कार्यक्रम संपू दे, सर्वांनी लगेच चहासाठी उठू नये, 1-5 मिनिटं थांबावं. गोपाई
एक छोटीशी लिहिलेली कविता स्वतःची, तर ती 4 वेळी सादर करू का? हिंदीत आहे, कारण आपला पाऊस हा विषय आहे, त्यामुळे हिंदी आहे. घिर घिर बदला छाए मन मयूरी सा नाच उठा, घिर घिर बदला छाए मन मयूरी सा नाच उठा, पनघट पे घट भरती राधा, घट पानी में ही बह चला, बूंदे बरसी मन भी तरसा, बूंदे बरसी मन भी तरसा, बूंदों का स्पर्श लगा शाम स्पर्श, रोम रोम निस्पंद सा, रोम रोम निस्पंद सा, घड़े संग मन भी बह चला, घड़े संग मन भी बह चला. थैंक यू. शिल्पा साहेब आभार प्रदर्शन करतील, पण त्याआधी एक दुसरी महत्त्वाची गोष्ट, आपल्या अंधेरी वाचन कट्ट्यातर्फे श्री पुरंदरे लताकोटी यांना स्नेह भेट घेतली. ही स्नेहभेट पुस्तकाकडे जाईल, त्यामुळे स्वीकारण्यात आगमन करायची गरज नाही. तुमचा लेखन प्रवास अद्भुत आहे, पण असाच चालू राहू दे. वळण येतील, चढण येईल, उतरण येईल, पण असाच चालू दे, आणि हा रस्ता कधीच संपणारा नसावा एवढी शुभेच्छा. शिल्पा नमस्कार. आपण सर्वांनीच लताताईंचा प्रेरणादायी प्रवास ऐकला, आणि आता मी जीवन प्रवास असं म्हणत नाहीये, कारण अजून तो पुढे खूप चालू राहणार आहे. त्यांची मार्गक्रमणा अशीच चालू राहणार आहे, आणि अनेक यशोगिरीच्या पायऱ्या त्यांच्यासमोर थिट्या पडणार आहेत, हीच इच्छा आहे. तर त्या ज्या सगळ्या प्रवासात आपण जी त्यांची अतुलनीय जिद्द पाहिली, आणि ती जिद्द पाहिल्यावर मला माझ्याच कवितेतल्या ओळी आठवल्या, तर मी जरा सांगते. टाळून सुलाखून निघते जिद्द, टाळून सुलाखून निघते जिद्द, धडकता प्रतिकूलतेची भट्टी, इप्सिताचा करतेच पाठपुरावा, इप्सिताचा करतेच पाठपुरावा, दुर्दम्य महत्वाकांक्षेने ती हट्टी. तर त्यांची दुर्दम्य महत्वाकांक्षेने त्या प्रत्येक इप्सित त्यांनी आजपर्यंत साध्य केले, आणि यापुढची सगळी इप्सित ते नक्कीच साध्य करतील असा विश्वास त्यांच्याबद्दल आपला सर्वांचाच आहे. त्यानंतर काही कविता सादर झाल्या, पावसाच्या कविता. या सगळ्या कवितांमध्ये आपण पूर्णपणे चिंब भिजले, आणि त्या चिंब भिजल्यावर प्रत्येकाच्या मनात आठवणींची गंधफुलं दरवळायला लागली आहेत. आणि त्या पावसात, प्रत्येक पावसात आपण कसं रिॲक्ट झालो होतो त्या वयात, हे कुठेतरी प्रत्येकाला आठवू लागले. आज या कार्यक्रमात बराच वेळ झाला, त्यामुळे मी जास्त वेळ घेत नाही. आज इथे हा कार्यक्रम सादर करण्यासाठी लताताई इथे आल्या. त्यांची मुलाखत घेण्यासाठी कवयित्री निशा वर्तक त्याही इथे आल्या. दोघींना अंधेरी वाचन कट्ट्यातर्फे मनपूर्वक धन्यवाद. आणि त्यामुळे आम्हाला बराच खूप आनंद मिळाला या सगळ्या रसिक वाचकांना, रसिक श्रोत्यांना. तुमच्या कविता ऐकता आल्या, तुमचा प्रवास ऐकता आला, त्यातून अनेकांना प्रेरणाही मिळेल. दुसरं मला एक सांगायचं वाटतं, यावेळी जी कविता स्पर्धा आयोजित केली त्या उपक्रम खूपच स्तुत्य होता. प्रदीप सरांनी आधीच सांगितल्याप्रमाणे इथे कोणाला पारितोषिक मिळालं, कोणाला नाही मिळाला हा प्रश्नच जाऊ नये. प्रत्येकाने लिहितं व्हावं हा त्यामागचा उद्देश होता. आणि मला वाटतं त्यातून प्रेरणा घेऊन यापुढे अजूनही जास्त जण यात सहभाग घेतील असं मला वाटतं. नंतर हा प्रत्येक वेळी अनेक कार्यक्रम तिथे होत असतात, आणि दर महिन्याला उत्तमोत्तम कार्यक्रम अनुभवण्याची संधी आपल्याला प्रदीप पाटीलचा अनुभव मिळते. नंतर हे जे सभागृह आपल्याला उपलब्ध आहे, त्यासाठी जे आपले पुरंदरे काका प्रफुल्लचंद्र पुरंदरे ते नेहमी त्यासाठी प्रयत्न करतात, आणि त्यांच्या प्रयत्नानेच आपण अनेक महिने इथे हे कार्यक्रम अनुभवत आहोत. आणि प्रत्येक कार्यक्रमाच्या वेळी आपल्याला सगळ्या तांत्रिक जी मदत लागते
ती करणारे मनोज पाटोळे आणि कोणतीही वाच्यता न करता प्रत्येकाला तत्परतेने मदत करत असतात. त्या सगळ्यांच्या शाळा झाल्याच पाहिजेत, कारण अंधेरी वाटून करण्याचे तिचे आधारस्तंभ आहेत आणि त्याच्यामुळेच आपल्याला या सगळ्या कार्यक्रमांची एक पर्वणी आपल्याला प्रत्येक वेळी लाभत असते. खरं तर वेळ कमी पडला म्हणून आम्हाला तुमच्याकडून श्रावण कविता बऱ्याचशा ऐकायला आवडल्या असत्या आणि एक दिवस आपण फक्त कवितेचा कार्यक्रम लवकरच खूप मजा येते म्हणजे त्या कविता ऐकताना सुद्धा. नक्कीच. म्हणजे कविता, श्रावण आणि कविता यांचं एक खूपच घट्ट नातं आहे आणि श्रावण म्हणजे प्रत्येक कवीला भावणारा श्रावण असते. म्हणजे ज्येष्ठ श्रेष्ठ कवींपासून आजकालचे नवोदित कवी अगदी गुरु ठाकूर, सुहास जोशी या सगळ्यांपर्यंत प्रत्येकाचं श्रावण आवडीचं आहे. आणि याच्यावर श्रावणात म्हणजे कसं होतं, तर मी या श्रावणावर काही लेख लिहिले. आता उद्याच्या सोमवारी मी माझा लेख म्हणजे काव्यरंगी श्रावण, त्यात मी श्रावणातल्या कवितांबद्दल लिहिलंय आणि तो मी सादरही करणार आहे. तर प्रत्येक तुम्ही घ्यालच त्याचा अनुभव. तर आम्हाला तरी तुमच्याकडून नक्कीच पुन्हा एकदा सगळ्या कवितांचा कार्यक्रम ऐकायला आवडेल. आम्ही त्याची आवर्जून वाट बघू. धन्यवाद. खरं तर काल हॉस्पिटलमधून आले, आज माझ्याकडे पाहून कोणालाही खरं वाटलं नसतं, कारण ही माझ्यासाठी एलर्जी आहे आणि ती तुमच्याकडून पण मला मिळते. म्हणून मी आज घरच्यांचा विरोध अगदी करून खोटं बोलून मी इथपर्यंत आलेली आहे. तर धन्यवाद. नक्कीच आपल्याशी सुसंवाद झाला आणि इथे महिला खूप आहेत असं म्हणजे मी त्यासाठी तुम्हाला 4 ओळी माझी एक तुमच्यासाठी खास स्पेशल हो म्हणून त्यांच्या जास्त संख्यावाल्यांचा विचार करूया. कर फुलते आकाश, कर फुलते आकाश, थांबू नको आता कुठे, पंख लावून मनाला जाणं तुला हवं तिथे, पंख लावून मनाला जाणं तुला हवं तिथे. असं नाही सगळ्याचं माझं वय झालंय, मी आता काही करू शकत नाही, काही नाही, मस्त पैकी मनाला पंख लावायचे आणि जिकडे हवं तिकडे भिरभिरायचे. कार्यक्रम संपला आहे, पण जसं मी सांगितलं तसं श्रद्धा मोहिते निघाले त्याने जे काल एक पोस्टर टाकलं होतं त्यासाठी जेव्हा फक्त एक 5 मिनिटं बोलतील तेवढं 5 मिनिटं आपण चहासाठी थांबूया. श्रद्धा मोहिते. नमस्कार, धन्यवाद, थँक्यू. इथे काही मी 4-5 पुस्तकं आणलेली आहेत, जर तुम्हाला वाचता इथे घेऊन जातो. सर्वांना माझा नमस्कार. मी श्रद्धा मोहिते. सर्वात प्रथम पाटील सर तुमचे खूप खूप आभार की तुम्ही मला संधी दिली आपल्याशी इथे संवाद साधण्याची. आणि आरती देसाई मॅम तुमचे खरंच आभार. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काल तुम्ही आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवर एक पोस्टर पाहिलं असेल रिगार्डिंग काही 1 दिवसीय कार्यशाळेबद्दलचं. तुम्हाला जर आठवत असेल तर येस. तर आमची एक संस्था आहे जिचं नाव आहे बी द फ्युचर प्रोडक्शन्स. आम्ही फिल्म इंडस्ट्रीशी बिलॉंग करतो. मी अनेक नाटकांमधून ॲज अन ॲक्ट्रेस काम करत आहे, लेखिका आहे, गायिका आहे. आणि त्यानंतर आम्हाला कुठेतरी असं वाटतं की सगळ्यांसोबत छान कार्यशाळा घेतली जावी ज्याच्यामध्ये आम्ही ती लहान मुलांसाठी पण राबवतो. आणि आता आमचा असा विचार आहे की आम्ही ज्येष्ठ नागरिकांसोबत सुद्धा एक छान टाइम स्पेंड करावा. कारण आम्हाला असं वाटतं की माझं मनोगत म्हणून 2 ओळी फक्त मी तुमच्यासमोर व्यक्त करते की म्हातारपण म्हणजे दुसरं बालपण असतं. पण खरंच आपण म्हातारपण तितके अल्लडपणे आणि आनंदाने जगतो का? खरं तर आयुष्याच्या प्रवासात वयाचा हा टप्पा गाठेपर्यंत कुटुंबासाठी जगता जगता आपण स्वतःसाठी जगणे विसरून जातो. हे म्हातारपणी तेव्हा आपल्याला जाणवते जेव्हा आपले लेकरू जाणीव करून देते की ओ बाबा तुम्हाला काही कळत नाही हो,
तेव्हा एक गोष्ट प्रकर्षाने आपल्याला लक्षात येते, ती म्हणजे 2 पिढीतील अंतर. आयुष्याच्या संपूर्ण प्रवासात आपल्याला अनेक अनुभव येतात, पण या अनुभवाचे सार म्हातारपणी कळू लागते. मग या वृद्धावस्थेच्या एका पारड्यात असते परावलंबन आणि दुसऱ्या पारड्यात असते एकलेपण. मग उत्तम समतोल साधायचा असेल तर आयुष्याकडे पुन्हा एकदा नव्या दृष्टीने पाहिले पाहिजे, कारण पिक्चर अभी बाकी आहे मेरे दोस्त. जसे की जॉब करणारा व्यक्ती सणावाराला बोनस जाहीर होताच तो आनंदी होतो, कारण अर्धवट कामे किंवा इच्छा आकांक्षा पूर्ण करण्याची त्याला सुवर्ण संधी मिळते. त्याचप्रमाणे परमेश्वराने दिलेला हा बोनस टाइम आपणही सेलिब्रेट केला पाहिजे. आपल्या राहून गेलेल्या गोष्टींचा, इच्छा आकांक्षांचा पुनर्विचार करून पंखांमध्ये बळ भरले पाहिजे. क्योंकि अंत भला तो सब भला, तभी तो कहलाएगी लाइफ जिंगा लाला. थँक्यू. सो ह्याच विचारांच्या धर्तीवर आम्ही 1 दिवसीय कार्यशाळा आपल्या संस्थामध्ये राबवण्याच्या उद्दिष्टात आहोत. तर त्यामुळे मला आवडेल की तुम्ही सगळ्यांनी आपला इंटरेस्ट आपल्या ग्रुपवर नोंदवावा. की तुम्हाला आवडेल का असं काही आपण छान गेम्स एन्जॉय केले तर? येस येस. त्यासाठी सर मी 5 मिनिटं घेऊ शकते ना अजून? येस. मला ह्या क्षणी इथे एक 7 जण पाहिजे. कोण इथे येऊ शकतात? 7 जण या. सर तुम्ही पण या 2 जण. छोटीशी गंमत करू आपण आणि तुम्हाला बोर नक्कीच होणार नाही एवढं मला खात्री आहे. तर आरती मॅम आलेल्या आहेत, अजून तुमच्या मैत्रिणींना पण सांगा. येस. एक 7 जण इथे येऊ शकतात. या या नक्की या. खरं तर हेच आपल्या मनामध्ये असतं की अरे बाबा मी नको, तू जा गं, अगं अरे नको तू जा रे, किंवा मला नाही बाबा जायचं. तर हेच जे सगळं आपल्या मनात चाललेलं असतं ना, ह्यातूनच आपल्याला पुढे निघून जायचं. ठीक आहे खाली थांबलं तरी चालेल. ओके. सो माझ्याकडे या 7 चिठ्ठ्या आहेत. तर मी आता एक काम करते, ह्या 3मध्येच त्या वाटप करते, किंवा अजूनही कोणाला येण्याची इच्छा आहे? या म्हणून सर या या. काय नाही करायचंय, फक्त यातलं एक वाक्य वाचायचं, बाकी काय नाही करायचंय. ओके. सो आपल्याकडे आता 1 2 3 4 आणि सर 5. आपण 5 जण आहोत. ओके. आणि सर तुम्ही आता 6वे फक्त एक चिठ्ठी वाचायची आणि मी 7वी झाले. सो आपण या चिठ्ठ्या इथे टाकल्या. या आपण एक चिठ्ठी उचला. हो प्रत्येकाने एक चिठ्ठी उचला. येस. जी उरली ती माझी. सो या चिठ्ठ्या आता आपण मस्त उघडूया. 1 नंबर कोणाकडे आला? 1 नंबर. येस. वाक्य वाचा. वाक्य काय ताई दादा कसे आहात? माझ्याकडे आला 2 नंबर. मग आता मी वाचते. अहो ताई दादा मी मस्त, घ्या की ताजी ताजी भाजी घ्या. 3 नंबर कोणाकडे आला? ओ मावशी दादा मला पण द्या ताजी ताजी भाजी. 4 नंबर. 4 नंबर माझ्याकडे आलेला आहे. घ्या की ताई दादा तुम्ही पण घ्या. 5 नंबर माझ्याकडे. अहो मला आज मेथी द्या. त्यांना आज मेथी द्या. मला पालक द्या, पाऊस आहे, छान भजी करेल. वा वा चहा आणि खुसखुशीत भजी, क्या बात है. वा वा. सो इथे आलेले तुम्हाला कसं वाटलं? मजा आली? येस. काही क्षणांचाच आपला आनंद असतो, पण
अंधेरी वाचन कट्ट्यावरती यायचं आहे. पहिल्यांदा नंबर होते, आता पुन्हा होणार आहे. खरं सांगायचं म्हणजे आणि खरंच याच्यासाठी म्हणून म्हणजे हा आत्ताचा आपला कार्यक्रम चांगला आहे, परंतु खरंच खूप छान वाटले. थँक्यू आय होप तुम्हाला पण आनंद झाला असेल. सो अजून एक छोटासा मी गेम खेळते इथे की तुम्ही आहात आणि तुम्ही इथे थांबलात तरी चालेल. बाकी पुन्हा दोघींना मी थँक्यू तुम्ही आलात त्याबद्दल. एक छोटासा गेम नाही, नो प्रॉब्लेम. हा इथेच थांबलात तरी चालेल. घ्या हे घ्या. मी आता तुमचा इथे आपल्याकडे एक पेन आहे, कोणाकडे एक पेन आहे, एक पेन लागेल आपल्याला. मिळेल? येस मिळाला. तुम्ही घेऊन लिहू शकाल. सो मी आता इथे एक छान स्टॉपवॉच लावते आणि मी ह्यांना आता सांगितलंय की ह्यांना मी काही सेकंद देणार आहे आणि त्या सेकंदामध्ये त्यांनी पूर्ण मी त्यांना 1 मिनिट देते. त्या 1 मिनिटामध्ये तुम्ही बाप्पांची नावं लिहायची आहेत. जी जास्त नावं लिहिणार ती जिंकणार इकडे. ओके, युअर टाइम स्टार्ट नाव. 30-40. तुम्ही पण त्यांना सांगू शकता. जी यातली तुमची मैत्रीण असेल तिला पटकन नाव सांगा. गणपती बाप्पांची नाव. बापरे, मला बोलते वही द्यावी लागणार आहे त्यांना. पान भरत आहे. खरी माझ्या घराकडे लक्षच नाही. अर्धा मिनिट झालेलं आहे. चला आपण यांना टिक काउंटिंग देऊया. कमॉन माझ्यासोबत म्हणा. टिक 5, टिक 4, टिक 3, टिक 2. यांची मैत्रिणींना मदत करायला हो. आणि तुमची वेळ इथे संपली. ओके, टाइम अप. तुमचं नाव काय? सुवर्णा जोशी. येस, सांगा किती नावं लिहिलीत आपण? मी 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 नावं लिहिली. ओके. वक्रतुंड गणपती वरद विनायक एकदंत गणेश सिद्धिविनायक प्रथमेश वरद. वा कमाल. आपण मी सुद्धा 8 नंबर लिहिले. शेवटची 2 मला काउंटिंग केलंय 16. तर माझी साथ मला आठवली. गजानन गणपती वरद एकदंत गणेश विनायक प्रथमेश अथर्व. वा. सो आरती मॅम आणि तुमचं नाव? सुवर्ण मॅम. दोघींसाठी प्लीज टाळ्या होऊन जातो. आणि इतकी छान गंमत की 1 मिनिटात दोघींनीही 8 नावं लिहिलेली आहेत. सो खरंच इथे कौतुक आहे दोघींचं. पण हे इथे काय झालंय, पण जेव्हा आता आपण 1 दिवसीय वर्कशॉप घेऊ तेव्हा कॉम्पिटिशन टफ असेल, तेव्हा नक्कीच ह्यापैकी एक कोणीतरी जिंकणार आहे आणि एक कोणीतरी हरणार आहे. सो असे आपण थँक्यू मॅम, तुम्ही देखील बसू शकता. येस, थँक्यू सो मच. सो हे तर आता अगदीच आपल्याकडे टाइम कमी असल्यामुळे मी खूप छोट्या पद्धतीने छोटेसे गेम घेतले. पण आमची इच्छा आहे की तुम्ही ह्याचा सगळ्यांनी आनंद घ्यावा आणि एक दिवस आपण असं ठरवू. जर तुमची इच्छा असेल तर तुम्ही प्लीज सरांना कळवा आणि सरांकडून आमच्यापर्यंत नक्कीच येईल. सो मला सो तुम्ही कोण तुम्हाला आवडेल अशा आपल्या छान कार्यशाळेमध्ये यायला? येस, नक्की. थँक्यू. तुम्ही तुमच्या मित्रमैत्रिणींना पण सांगा. आणि आता जसं आपण फक्त हे असे छोटे गेम घेतले, पण ह्याच्यामध्ये म्युझिकल बरेच गेम असतील, छान एक्सरसाइजेस असतील, नृत्य, संगीत, गप्पा गोष्टी, अशा बऱ्याच गोष्टी असतील. आता हे गणपती नंतर आपण अनाऊन्स करूया आणि त्यानंतर मग तुम्हाला डिटेल माहिती मी व्हॉट्सअपवर नक्कीच कळवेन. ओके, सो मी वाट पाहते की तुम्ही सगळे मला नक्की बोलवाल आणि आपण तेव्हा जास्त धमाल करू.
ओके, थँक्यू सो मच. आपला पुढचा कार्यक्रम 34वा 22 सप्टेंबर. संदीप केसरकर म्हणून एक तरुण इतिहासतज्ञ आहे. तो साष्टी बेट म्हणजे मुंबई या विषयावर बोलणार आहे. विथ स्पेशल रेफरन्स टू विलेपार्ले आणि जू. बाकी डिटेल्स तुम्ही ग्रुपवर टाकतील. 22 सप्टेंबर हीच वेळ हेच ठिकाण. सप्टेंबर आपला आजचा कार्यक्रम ऑगस्ट आहे. एका महिन्यात 2 पौर्णिमा आली का वन्स इन ब्ल्यू मून म्हणतात. आपल्या गट्ट्यासाठी वन्स इन ब्ल्यू मून आहे. हो हो हां, आजचं जे पारितोषिक प्राप्त कविता आहे त्या मी आज रात्री किंवा उद्या मी ग्रुपवर टाकतो. आपल्याकडे कार्यक्रमाची खरंच कमी नाही आहे. एक ज्येष्ठ लेखक अविनाश कोल्हे त्यांनी मला परवा फोन करून सांगितलं की मला अंधेरी वाचन गटावर कार्यक्रम करायचा आहे. तो आपल्याला थोडे सभासद आपले वाढले पाहिजे. एक 50 जरी सभासद आले ना आपल्याला चांगल्या माणसाला बोलवायला सुद्धा बरं वाटतं. आणि कारण निसर्गातील चैतन्य घेऊन आपण जगायचं आणि सर्वत्र आनंद पसरवायचा असतो आणि तो हळुवारपणे टिपून घेऊन वृद्धिंगत करायला आपल्याला या कविता शिकवत असतात. अंधेरी वाचन कट्टा अशी वाचन संस्कृती जपते. अशी वाचन संस्कृतीला ते स्वतः आनंद घेतात आणि दुसऱ्यांना आनंद देतात आणि याचं श्रेय या त्रिकुटाला आहे. करेक्ट. आणि त्याचे सर्वे श्री प्रदीप पाटील, श्री पुरंदरे साहेब हे दोघे जण ज्येष्ठ आहेत आणि त्याचबरोबर आणि मिसळलेले म्हणजे आणि आपले मिळाले म्हणजे श्री मनोज यांच्यामध्ये आणि यांच्यामध्ये ऋण होणं आम्ही शक्य आणि म्हणून आम्ही त्यांच्यामध्ये ऋणात राहणं हे जास्त योग्य आणि म्हणून केवळ त्याच्यासाठी म्हणून ठाण्याहून येईन की नाही एवढं मला माहिती नाही, परंतु तुमच्याशी कॉन्टॅक्टमध्ये राहणं, नुसतं कनेक्ट राहणं मला नको आहे, कॉन्टॅक्टमध्ये राहणं हे महत्वाचं आहे आणि म्हणून मला आपलं मेंबर व्हायचं आहे. बरोबर. आता मला तुम्ही म्हणू नका आणि राग राहणं आणि म्हणून तुम्ही सांगा एवढं देवाच्या 250 रुपये द्या तुम्ही मार्च पर्यंत मेंबर. 250 नाही आपले 1700-1500 फुल मेंबर आहे. ते कार्यक्रमाला येणार त्याला मी आज काढणार पूर्ण माणूस कोणी बघायचं होतं त्याला.